नथुराम विनायक गोडसे व इतरांनी महात्मा गांधीच्या केलेल्या हत्येच्या कटाची पूर्व माहिती होती. ही माहिती मुंबई सरकारच्या किंवा भारत सरकारच्या कोणत्या अधिकाऱ्यांना कळवली होती का? स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावरकर आणि उपस्थित असणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, गेल्या 28 मेलाच जेव्हा गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी हे पुस्तक प्रसिद्ध झालं, त्याच वेळेस मी इथे यावं असं रणजित सावरकरांचा आग्रह होता. पण प्रकृती अशी प्रवासाला फारशी अनुकूल नसल्याच्यामुळं मी आलो नाही. पण काल एका पुरस्काराच्या निमित्तानं इथं येणं होतंच, म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आणि तुमच्यासमोर मला बोलण्याचं की ज्या सावरकर स्मारकामध्ये बोलण्या इतकं भाग्य आणि महत्त्व दुसऱ्या कोणत्याच स्थळाला नाही. आम्ही 1988 साली सावरकरांचा बुद्धिवाद चिकित्सक अभ्यास ग्रंथ लिहिला आणि 92ला सावरकरांचे समाजकारण सत्य आणि विपर्यास ह्या दोन्ही ग्रंथामध्ये सावरकरांचे बुद्धिवादी आणि समाजक्रांतिकारक विचाराचा विपर्यास महाराष्ट्रात कसा होतो आहे हे सगळं विरोधकाचे आक्षेप खोडून काढण्यासाठी 2 पुस्तकं लिहिली. ते दोन्हीची मिळून 1200 होतात, 50 पानं. पण गांधी हत्या विषय हा त्यापूर्वीचा 88ला माहीत असणारा गांधी सावरकरावर अभियोग भरला होता, 3 दिवस सुट्टे होते, घटना सगळी माहिती होती. पण त्या घटनेसंबंधी आम्ही एक शब्दही त्यात लिहिला नाही. ह्या 2 ग्रंथानंतर गेल्या 18पर्यंत सावरकरावर दुसरं बी काहीच ग्रंथ लिहिला नाही. मात्र 2018ला गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी का लिहावं वाटलं हे आधी सांगतो. 1998ला राष्ट्रीय आघाडी सरकार दिल्लीवर आलं अटल बिहारी वाजपेयींचं. त्यानंतर 2000 साली अंदमानच्या विमानतळाला सावरकरांचं नाव देण्यात आलं आणि त्या पुढच्या वर्षी संसदेच्या दालनामध्ये सावरकरांची प्रतिमा उभा करण्यात आली. त्यानंतर हे सगळे विरोधक सावरकरांच्या बदनामीच्या मागं लागले. सावरकरांच्या बदनामीची मोहीम सुरुवात होते 2000 साली आणि त्याचे मूळ पुरुष आहेत ॲडव्होकेट अब्दुल गफूर नुरानी. त्याचा हेतू असा आहे की भाजप सरकार जे आहे ते सावरकरांच्या हिंदुत्वाच्या विचारावर चालत आहे. सावरकरांच्या हिंदुत्वाच्या विचाराचा पाया भाजप सरकारला आहे. किंवा भाजप सरकारला जर आपला टीका करायची असेल तर सावरकरला बदनाम केलं पाहिजे. तेव्हा 2000 सालाच्या पूर्वी असं कधीच नव्हतं. त्यांच्या समाजक्रांतीचा बुद्धिवादाचा विपर्यास केला गेला होता. पण सावरकरावर नवे 2 आरोप करणे सुरू झाले. एक, सावरकर स्वातंत्र्यवीर नव्हते, माफीवीर होते. आणि दुसरा, त्यांचा गांधीच्या हत्येत हात होता. हा पहिला आरोप इतका हास्यास्पद आहे, त्याला उत्तर द्यायच्या भानगडीत कोणी पडूच नये. आणि जर पाहिजेच असेल तर आताच मला मृत्युंजय नाटकाचा एक भाग मी पाहिला. डोळ्यातून अश्रू येत होते, मी उठून गेलो. प्रकृतीमुळं पुन्हा 7पर्यंत बसणं, व्याख्यान देणं बरं नाही म्हणून मी पूर्ण ऐकलं नाही, वाचलं ते नाटक ऐकलं नाही. पण ते नाटक दाखवणं हेच उत्तर आहे माफीवीर आरोप करणाऱ्याला. आता गांधी हत्या संबंधामध्ये खरं म्हणजे सावरकरांना निर्दोष मुक्त करण्यात आलं. ज्याला कायदा, घटना, न्यायालय याची प्रतिष्ठा आहे. की घटना कायदा मानतात त्यांना हे मानावंच लागेल की सावरकर निर्दोष सुटले. परंतु या विरोधकांना घटना, कायदा, न्यायालयाचे निर्णय मान्य नाहीत.
स्वतःला पुरोगामी समजतात. ते असे म्हणायला लागले आता ते अब्दुल गंजवानीपासून की सावरकरांना कोर्टानं निर्दोष सोडलं नाही, पुरावा मुक्त केलं. अहो, निर्दोष सोडताना पुरावा नाही म्हणून करतात. असं न्यायालय जगातलं कोणतंच म्हणत नाही की आमच्यासमोर पुरावा आला नाही, खरं आहे, पण जगात या आरोपाविरुद्ध ह्या आरोपीविरुद्ध कोणताच पुरावा नाही असं जगातलं कोणतं न्यायालय म्हणत नाही. निर्दोष सोडण्याचा मुद्दा हाच राहतो की आमच्यासमोर पुरावा आला नाही. अशा प्रकारे ट्विस्ट करून पुरावाही सोडलं. किंवा दिगंबर बडगे हा एक साक्षीदार आहे, त्याच्या साक्षीला दुजोरा दिला नाही म्हणून सुटले. हे तांत्रिक कारण होतं, टेक्निकल कारणावर सुटले सावरकर. एवढंच नाही तर तुषार गांधी हे नवे ह्याला एक कुमक मिळाली. ह्या सगळ्या बदनामी करणाऱ्याच्या एक मोहीमच सुरू झाली. 2007 साली ह्यांनी पुस्तक लेटेस्ट केलं गांधी. ह्याच्या अनेक 5-7 आवृत्त्या निघाल्या, मराठी 2 आवृत्त्या निघाल्या मेहता प्रकाशनाच्या. ह्या नवाच आधी प्रचार सुरू केला. म्हणजे आरोप हे सगळे करून सावरकरांना शिक्षा करायचीच नव्हती सरकारला. त्यामुळे पोलिसांनी सरकारने सावरकरावर मुद्दाम पुरावे आणले नाहीत. त्यांना शिक्षा होणं सरकारसाठी नको होतं, कारण हिंदू समाज पेटून उठला असता. हे कारण पुरावे देऊन बघायचे, नाही मिळाले तर पुरावे दिलेत म्हणायचे. सावरकर वाजायचं कसं याच्यामध्ये? अशा प्रकारे हे सगळे बदनामी करतायत. ह्या बदनामीची मोहीम कशी करता येते त्याला उत्तर देणे कसं आवश्यक आहे. सगळ्या तरुणामध्ये आम्ही गेलो की त्यांचा बुद्धिवाद समाजक्रांती सांगायला लागलो की तरुण येतात कॉलेजचे, सर हे तुम्ही म्हणताय खरं आहे, बुद्धिवादी आहे, समाजक्रांतिकारक आहे, पण गांधी हत्येचं काय? गांधीजीच्या हत्येत त्यांचा हात होता किंवा त्याला माहिती होतं, किंवा गांधी हत्येनंतर त्यांना हे कृत्य चांगलं वाटलं, निषेध केला नाही, इतकं म्हणणंसुद्धा सावरकराच्या सगळ्या विचारावर पाणी फिरवतं. ह्या तरुणामध्ये नव्या पद्धतीनं विचार रुजवला जातो आहे की सावरकर हे गांधी खुनी आहेत, खुनी माणसाचं बघू नका. त्यामुळे हे प्रकार कसे सुरू केले? म्हणजे भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या प्रमाणात भाजप सरकारची ताकद वाढत आहे त्या प्रमाणात सावरकराला बदनाम करण्याची मोहीम वाढत आहे. अब्दुल गफार नुरानी हे जे मुख्य आहेत त्यांचं एक कोटेशन दाखवतो तुम्हाला वाचून. म्हणजे तोंडी बोलताना मी एक इकडं तिकडं होऊ नये म्हणून काही कोटेशन वाचून दाखवणार आहे. त्याचं पुस्तक आहे सावरकर गोडसे कनेक्शन. 2002चं अनेक आवृत्त्या निघाल्यात. सारखं इंडियन एक्सप्रेसमध्ये, स्टेटमेंट, फ्रंटलाईन, आउटलुक, हिंदू, सतत दररोज ह्याचं दरवर्षी चालू राहतं लिहिणं. त्यांचं एक वाक्य म्हणजे कशासाठी बदनामीची कशासाठी करताय तुम्ही, कोण करतं यासाठी एक उदाहरण म्हणून त्या लिहिलेलं आहे. आता 2000मध्ये कुठे BJPचे प्रवक्ते असणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांना सावरकरांना राष्ट्रीय महानायक म्हणून गौरवाचे धाडस प्राप्त झाले आहे. 2002ची गोष्ट आहे बरं ते. सावरकरांना राष्ट्रीय हिरो म्हणून पुढे आणण्याचा BJPचा प्रयत्न हा भारतीय राष्ट्रवादाचे प्रतीक असणाऱ्या गांधीजींना बाजूला सारण्यासाठी आहे. गांधीजीच्या हाती सावरकरांचा मुख्य भाग होता व तो सर्वांनाच माहीत आहे. सावरकरांना राष्ट्रीय पातळीवर आणण्याच्या आडवाणी याच्या चालीमुळे मी हा ग्रंथ लिहिण्यात प्रवृत्त झालो आहे. यासंबंधीची सर्व कागदपत्रे व साधने यांच्या आधारे सावरकरांना मी जवळजवळ ठेवणार आहे. आपल्याला गंभीर धोक्याचा सामना करायचा आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या विषयावर लिहिणारच आहे. त्या पुस्तकाच्या पाठीमागं मला प्रश्न आहे, त्याच्यावर लिहिलं आहे. या पुस्तकात तपशिलाने दाखवून देण्यात आले आहे की सावरकर यांनीच महात्मा गांधीची हत्या घडवून आणली होती. निर्दोष सुटल्याच्या नंतर इतकं धाडसानं लिहिणं आणि यांच्याच आधारावर सगळे दावे आणि मराठीतले सुद्धा पत्रकार हे सगळी मोहीम सुरू झालेली आहे. हे आम्ही फार तर वाचून सोडून द्यायचो, पण अंदमानच्या साहित्य संमेलनामध्ये मी समारोपात असा उल्लेख केला की सावरकराची कशी बदनामी होत आहे. कपूर कमिशनचा वगैरे उल्लेख केला, ते इदारे पुढे सांगणार आहे. यांच्यावरती आता खरं म्हणजे सावरकराचा हात होता म्हणणाऱ्यावर फौजदारी खटले भरले पाहिजे. मात्र मी पण आपिशीमध्ये तो खटला भरण्याचे अधिकार फक्त नातलगांनाच मिळतात, समोर बसलेले.
मला मिळत नाही. आतापर्यंत हे पुस्तक लिहिलंच नसतं मी. या सगळ्याचे तोडणे बंद केले असते. म्हणजे फौजदारी स्वरूपाचा खटला आहे असा उल्लेख केला आणि नंतर सगळेच मराठी पत्रकार नाव आहे 10-5 लिहित पुस्तकात माझ्या विरुद्ध उठले. जणू काही खून केला गांधीजीनं, गांधीजीचा सावरकरांनी, मीच खोटं बोलते. नंतर लक्षात आलं की जे पेरून ठेवलेलं आहे डाव्या लोकांनी दिल्लीपासून, नुरानीपासून, तुषार गांधीपासून हे खूप खाल पडून गेलेलं आहे. आणि आता हे पटवून सांगितलंच पाहिजे जनतेला, तरुणाला, सावरकर कसे निर्दोष होते, कसे खोटे बोलत आहेत. याच्यासाठी आम्हाला पुस्तक मग पुस्तक लिहायची आवश्यकता निर्माण झाली. मग पुस्तक लिहिलं आम्ही. हे गांधी खटला अतिशय सोपा खटला आहे की 30 जानेवारी 48ला हत्या झाली आणि 10 फेब्रुवारीला 49ला म्हणजे 13 महिन्याच्यात निकाल लागला. त्यानंतर 5-7 महिन्याच्या आत हायकोर्टामध्ये निकाल लागून जवळजवळ 1.25-2 वर्षामध्ये ते फाशीसुद्धा गेले. 1.25-2 वर्षामध्ये अंमलबजावणी होणं अशी घटना भारतात एवढ्या मोठ्या खटल्याची झाली नाही. कारण खटला फार सोपा आहे. ह्या खटला मुळात अगदी सोपा असा आहे, जे माहीत बहुतेकांना आहेच तो. हा खटला भरला 9 लोकांवर. त्यापैकी एक दिगंबर बडगे हा झाला साक्षीदार माफीचा, तो होता शस्त्र विक्रेता. उरले 8. 8 पैकी 2 नारायण आपटे आणि नथुराम गोडसे यांना फाशी झाली. ती हायकोर्टानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं, ती फाशी गेली. उरले 5 यांना झाली जन्मठेप खाल्या कोर्टामध्ये. विशेष न्यायालय स्थापन केलं होतं जिल्हा न्यायालयाच्या दर्जाचं. अपिलामध्ये यातले 2 संशयाचा फायदा देऊन सुटले, दत्तात्रय परचुरे आणि त्या शस्त्रविक्रेता बडगेचा नोकरदार शंकर किस्तया, आणि तिघाला जन्मठेप झाली आणि सावरकर हे निर्दोष सुटले. अतिशय सोपी गोष्ट आहे. आता सावरकराबद्दल न्यायालयाच्या निकालामध्ये काय म्हटलं आहे? न्यायालयाचा निकाल स्पष्टपणे काय सांगतो? हे न्यायालयाच्या निकालाच्या सावरकराच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. निकाल असा आहे विशेष न्यायालयाचा, कसे दिशाभूल करतात ते असं सांगतो. त्यांच्यावर म्हणजे सावरकरावर नावावर जो आरोप ठेवण्यात आला आहे त्यात ते दोषी आढळले नाहीत, त्यांना निर्दोष ठरण्यात येत आहे, असा निकाल आहे. इंग्रजीत आहे ही इज फाउंड नॉट गिल्टी ऑफ द ऑफेन्सेस ॲज स्पेसिफाईड इन द चार्ज इज अक्विटेड. याच्यापेक्षा दुसरा कोणताच निकाल जगामध्ये निर्दोष सोडण्याचा कोर्ट देत नाही. अगदी क्लिअर निकाल आहे. कोर्टासमोर साक्ष सावरकरांविरुद्ध फक्त एकच आली होती, दुसरी साक्ष आली नव्हती. तुम्ही न्यायालयात तुम्ही ठरवा. आता न्यायालयच म्हणतं साक्ष कोणती आली होती सावरकरांच्या विरोधामध्ये. त्या संबंधात न्यायालयातलं असं उतार आहे, सांगतो. विनायक दामोदर सावरकर यांच्या विरुद्ध सरकार पक्षाचा पुरावा केवळ माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर व केवळ त्याच्याच साक्षीवर आधारलेला आहे. माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर आधारून सावरकराविरुद्ध कोणता निष्कर्ष काढणे धोकादायक ठरेल, अनसेफ काय. तेव्हा दिनांक 20 व 30 जानेवारी 48 रोजी दिल्ली येथे ज्या 2 घटना घडल्या त्यात सावरकराचा कोणत्या प्रकारचा हात होता अशी गृहीत धरण्यास कोणतेच कारण नाही. म्हणजे घटना 2 घडल्यात, एक 20 जानेवारीला आणि 30 जानेवारीला 48ला. 20 जानेवारीला मदनलाल पहवा या पंजाबी तरुणानं निर्वासित बिर्ला भवनात गांधीजी प्रार्थना करत असताना त्यांच्या भिंतीवरती बॉम्बस्फोट केला, हातबॉम्ब टाकला. थोडंसं ते भिंतीला काहीतरी नुकसान झालं, कुणाला जखम झाली नाही, तो पकडला गेला. ही 20 जानेवारीची घटना एक आहे. ह्या कटामधला एक मदाला पकडला गेला. मग बाकीचे शिक्षा झालेले सगळे आरोपी निघून गेले जिकडे तिकडे. पुन्हा 30 तारखेला यातले काय आरोपी पुन्हा गेले, म्हणजे आपटे, गोडसे, करकरे वगैरे. आणि नथुराम गोडसेनं समोर उभा टाकून 30 जानेवारीला गांधीजीवर गोळ्या घातल्या आणि त्या हत्या झाली. ही 30ची घटना, ती 20ची घटना, ह्या दोन्ही घटने. आणि स्वतः मान्य केलं नथुराम गोडसेनं की मी हत्या केलेली आहे. ते 20 आणि 30 या दोन्हीही घटनांमध्ये सावरकराचा कोणता हात होता असं गृहीत धरण्याचं कोणतंच कारण नाही. आणि एकच साक्षीदार आहे माफीचा, दुसरा साक्षीदार नाही असं न्यायालय म्हणतं. आता हा जो साक्षीदार आहे
त्या साक्षीदारांनी न्यायालयासमोर काय साक्षी दिलेली आहे? साक्षी फक्त त्या ह्याच्यामध्ये फक्त 4च पावणे 2 ओळी फक्त लिहिलेल्या आहेत. पावणे 2 पानं त्या निकालामध्ये सावरकरांच्या विरोधी पुरावा आहे आणि तो बडगेचा आहे. तोंडी सांगतो तुम्हाला, बहुतेक काही सगळ्यांनीच ऐकलं, तर सगळे आलेले अगदी ह्या विषयाचा अभ्यास केलेलेच आहे, त्यामुळे काही घाईने गेलं तरी फरक पडत नाही. तर हा दिगंबर बडगे शस्त्रविक्रेता, हिंदू महासभेचा, तो शस्त्रविक्री करायचा पूर्वी नगरला रजाकाराच्या आंदोलनातले लोक, याची निर्वासित मुसलमान अत्याचारामुळं आणि हिंदूंचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी शस्त्र वगैरे विकायचा तो. ह्याला काय गांधींच्या हाती शस्त्र वगैरे माहीत नव्हतं. असा हा जो तुमचा बडगे आहे, तो बडगे काय म्हणतो की त्याची साक्ष आहे, त्या साक्षीचे 4 भाग आहेत. ते सगळ्याला माहीत आहेत, म्हणजे 4 वाक्य आहेत. हे 4 वाक्य आहेत. त्यांची वाक्य त्यांच्याच भाषेत दिलं तुम्हाला, तर तुम्हाला ते पूर्णपणानं येत. ह्या बडगेला 14 तारखेच्या जानेवारीच्या आधी हा हत्येचा कट माहीत नव्हता. तोच म्हणतोय 20ला बॉम्बस्फोट झाला, ती पहिली घटना. त्याच्यापूर्वी 14 जानेवारीला साक्ष अशी आहे की आपटे गोडसे म्हणतात शस्त्र पाहिजे आम्हाला काही, तो मुंबईला नेऊन दे. दादरला म्हणजे परळ त्यावरचं नाव आहे, तिथे हिंदू महासभा कार्यालय आहे, तिथं आणून दे. मुंबईहून तो आणून देतो शस्त्र आता, आणि त्या ठिकाणी ठेवता शस्त्र. 14 तारखेला सकाळी दीक्षित महाराज म्हणजे भुलेश्वरला तिथलं मठ आहे, महाराजांच्या अंगणामध्ये त्या देवळाच्या. आता आपटे गोडसेला काय म्हणतो ते बघा. आता साक्ष सुरू होते. फक्त 4 साक्ष आहेत न्यायालयाच्या निकालामध्ये किंवा साक्षीमध्ये. एक, तो म्हणतोय आपटी साक्ष आहे, यावरून तुम्ही ठरवा आता एवढ्या साक्षीच्या आधारावर सावरकरला फाशी द्यायचं काय? विरोधकाचं काय म्हणणं आहे? एक, दीक्षित महाराजांच्या घरांच्या अंगणात आपटे म्हणजे फाशी केली आहे, मला विचारले की तू माझ्याबरोबर दिल्लीत येतोस काय? मी विचारले कशासाठी येऊ? आपटे म्हणाला की तात्याराव सावरकरांनी गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू व सुहरावर्दी यांना ठार करण्याचे ठरविले आहे व ते काम आमच्यावर सोपवले आहे. आपटेने मला पुढे असे सांगितले की मी जर त्यांच्याबरोबर दिल्लीला गेलो, माझ्या प्रवासाचा व निवासाचा खर्च ते करणार आहेत. मी म्हणालो की पुण्याला जातो, घरचं काम करतो, येतो. साक्ष संपली. पर्यटनाला जाताना पर्यटनाला तू येतोस का? मी येतो म्हणताना विचार थोडा तर करेल माणूस. एवढ्या तिघाच्या हत्या करायसाठी अंगणामध्ये बसून हा विचारतोय आणि तो हो म्हणतोय. हे खरं वाटतं का? तुम्ही ठरवायचं, जास्त बोलायची मला गरज नाही. 2, तो पुण्याला गेला, पुन्हा 17 तारखेला आला. 17ची साक्ष. तो म्हणतोय चौघं बसले कारमध्ये. आता चौघं कोण? आपटे गोडसे, तिसरा बडगेन, त्याचा नोकर किस्त्या, तो बॅग घ्यायचा शस्त्राची विकायचा इकडे तिकडे. चौघं आता टॅक्सीत बसले. तारीख 17 म्हणजे 3 दिवस अगोदर, त्या बॉम्बस्फोटाच्या अगोदरची. हा म्हणतोय बडगे, आम्ही चौघे टॅक्सीत बसलो तेव्हा गोडसे यांनी सुचवले की आपण आता सावरकरांचे शेवटचे दर्शन घेऊन येऊ. साक्ष संपले. हे सगळं जोडले बरं का सगळं पोलिसांनी. ते घटना, ही घटना, आणि असा तर्क करावा की हात होता. संपला. आता कार निघाली. ती थांबली कुठं? सावरकर सदनाच्या त्या कोपऱ्यावर. मी होतो तिथं 4 वर्ष सावरकर सदनामध्ये. सगळे कागदपत्र, 2 लाख कागदपत्र अशा सगळं मी केलेलं आहे इथं बसून. इथं होतो. बाळा सावरकर केलीच माझ्याकडे. तर सावरकर त्याचं वर्तुळ असतात तिथं थांबली ती टॅक्सी. आता पुढं काय म्हणतात? बडगे, टॅक्सीपासून सावरकर सदन 30-40 पावलाचे एवढे टप्प्याने होते. पावलाचे टप्पे. आम्ही चौघे, आपटे गोडसे हा आणि नोकर जात्याचा, सावरकर सदनाकडे गेलो. आपटेने शंकराला सदनाबाहेर थांबायला सांगितले, कंपाऊंडच्या बाहेर. मला खालच्या बैठकीत सांगण्यास सांगितले. आपटे गोडसे वरच्या मजल्यावर गेले व 5-10 मिनिटात परत आले. त्यांच्या मागोमाग तात्याराव खाली आले व त्याला म्हणाले इथे येऊन या. साक्ष क्रमांक 3. सावरकर एवढे माहीम होते
क्रांती करण्यात गुप्तपणानं असं विरोधकाचं म्हणणं आहे. एवढा क्रांतिकारक असणारा वर कटक करतो, येताना खाली ते काय सावरकर सध्याचे तिथं बाजूला असं बीड थांबतात डाव्या बाजूला, त्या भेटलो आम्ही असं बीड. इकडं गजानन दामले, ते चौकीदार आहे, ती रिडिंग रूम आहे, ती टेलिफोन आहे, तिथं ऑफिस आहे हिंदू संघटनेचं. वर कट करायची, खाली शिष्य भरायची, असं करतील काय? हां, झाली संपलं. 3 साक्ष झाली. आता गेले परत बसले टॅक्सीमध्ये. आता 34 साक्ष, आता संपली साक्ष. आम्ही टॅक्सीत बसलो 4 जण. जाताना टॅक्सीत आपटे म्हणाला सर्वांना, तात्यारावांनी असे भविष्य केले आहे की गांधीची 100 वर्षे भरली आहेत. आता आपले काम यशस्वी होणार. साक्ष याच्याशिवाय एक शब्दही बडगेची नाही. तो विचारला त्या आता कोटियनला, ड्रायव्हरला, टॅक्सी ड्रायव्हर सापडला, मला काय ऐकलं नाही म्हणला. शंकर, कोणीच ऐकलं नाही. अहो, तिथं असं बोलून इथं 100 वर्ष भरले असं कसं बरं म्हणतील? ह्या 4 साक्षीच्या आधारावरती सावरकराला हात होता असं समजून त्यांना फाशी दिलं पाहिजे. हा सध्या माफीचा आहे. माफीच्या साक्षीदारा संबंधात भारतीय पुराव्याच्या कायद्यात असं कलमच आहे की सगुन्हेगाराची साक्ष स्वतंत्र पुरावा नसेल तर अविश्वासाने मांडली पाहिजे. हा खोटं बोलू शकतो, तो गुन्हेगार आहे मुळातला, त्याला माफी मिळते, त्याला आमिष टाकलं जातं, शिक्षा कमी व्हायचं आमिष असतं. तेव्हा गुन्हेगारमधला एक जर फुटला असेल तर तो खोटं बोलू शकतो आणि ह्याला माफी दिली ती. माफी कोणती दिली ती कोर्टानं? तू जर पूर्ण सत्य, फुल अँड डिस्क्लोजर सांगणार असतील तर तुला आम्ही माफी देत आहोत, अशी ती ऑर्डर आहे. अट कोणती आहे? फुल, पूर्ण आणि सत्य तू सांगणार असतील तर तुला माफी, अशी कंडिशनल अट आहे ती. आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा न्यायमूर्ती म्हणाले, तुझी अट पाळला असल्याच्यामुळं तुला आता आम्ही माफी देत आहे, नंतर दिलेली आहे. ती जर त्याने सत्य म्हणजे डोक्यावर तलवार ठेवून सत्य आणि खरं बोलण्या पूर्ण सांगण्याची पिंजऱ्यामध्ये उभा टाकलेला आहे तो. आता सत्य आणि पूर्ण सत्य सांगणं म्हणजे काय? त्याने सांगितले पोलिसला, जे म्हणले पोलिसला लिहून घेतलेलं आहे, पोलिसला पोलीस गोटीमध्ये मारहाण करून त्याला जे लिहून घेतलेलं आहे ते सत्य तू सांगितलं पिंजऱ्यामध्ये तो सोडून देतो, सांगणार तो. अशा प्रकारे ही एक साक्षी कोर्टातली आहे. तुम्ही न्यायमूर्ती म्हणून जनतेला सांगितलं पाहिजे. एवढ्या आधारावरती अशा गुन्हेगार असणाऱ्या माणसाला माफीच्या साक्षीदाराला फाशी द्यायचं का, त्याच्या म्हणण्यावरती. आता पुढं यानंतर 1975 साली माळगावकरांनी, मनोहर माळगावकरांनी ग्रंथ लिहिला. फार मोठं काम केलं त्यांनी. मेन हू किल्ड गांधी. 75 नंतर त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. मराठीत नाही पण कन्नडीपासून अनेकाच निघालेल्या आहेत. माझ्याकडे आवृत्तिकाच्या 7वी आहे, 2012ची आहे. माळगावकरांनी सर्व आरोपींना जे सुटून आले होते शिक्षा भोगून त्यांना भेटले. याचा चौकशी अधिकारी प्रमुख कोण आहे? पोलीस उपायुक्त JD नगरवाला. त्यांना भेटले. त्याचा फोटो पुस्तकात आहे. करकरला भेटलेत, मजाला पवारला भेटलेत, बडगेला भेटलेत. सगळ्याच्या साक्षी घेऊन पुस्तक लिहिलेलं आहे. अतिशय कोर्टाचा अभ्यास करून ते म्हणतात, दिगंबर बडगे हा थांबत होता कॉपर मार्केटला, पोलीस कमिशनरच्या जवळ चाळ आहे पोलीस, तिथे त्याला माफी दिली, पोलीसमध्ये नोकरी दिली, घर दिलं, संरक्षण दिलं. हा 80% जिवंत. आणि मी त्याच्या घरी गेलो आणि त्याला विचारलं, हे बडगे तू खरं सांग, तू सांगितलं असला कोर्टात जाऊन तर खरं आहे का? तू वाचून बघा, पुस्तक इथं लायब्ररीत असणार आहे. तो म्हणतो आहे, माझा प्रचंड छळ केला, मी कोर्टात खोटं बोललो, आपटे आणि गोडसेबरोबर मी कधीही सावखादात गेलो नाही. कोर्टात लिहून आणलेलं बरं का, वाचत नाही, तू वाचून बघा. आणि हे सगळं खोटं होतं, यशस्वी होऊन या वगैरे कधी म्हटलेलं मी ऐकलं नाही. हे 75 साली लिहिले माळगावकरांनी. 75 नंतर त्याच्यावरती अनेक निघाल्यात. त्यात फोटो माळगावकराचा आहे त्या पुस्तकामध्ये, माळगावकराचा म्हणजे नगरवाल्यांचा. आत्तापर्यंत याचा कोणताच खुलासा सरकारने केला नाही. लहान गोष्ट नाही. म्हणजे सरकार त्यावेळेस 48ला दिल्लीमध्ये कोणाचं होतं? काँग्रेसचं. इथं कोणाचं आहे? काँग्रेसचं. म्हणजे 2 काँग्रेसच्या सरकाराने खोटं बोलायला लावलं
असा एकमेव साक्षीदार जो कोर्टासमोर आहे तो सांगतोय आता, आणि जाहीर पुस्तकात येत आहे, त्यात नगरवाळातही तिथं मुलाखत आहे. याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायला पाहिजे होतं की नाही. लहान आरोप नाही हा. सावरकरांसारख्या माणसाला तुम्ही खोटा पुरावा उभा केलात असं तो बडगे म्हणतोय आता. मग त्यात असं जाहीर करा की माळगावकरांनी खोटं लिहिलं आहे, नाही जाहीर केलं. किंवा बडगे तेव्हा खरं बोलला, आता खोटं बोलताय, नाही केलेलं आहे. हे फार भयंकर अतिशय गंभीर गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पटोपचित करतो तुम्ही सरकार जाहीर करावं काय आहे ते. माहिती होतं की नाही, पोलीस आरोप आहे पोलीसवरती, हा सरळ सरळ सावरकरावरती खोटा आरोप करून हा सांगतोय बडगे तिथं नोकरीत आहे, त्यानंतर जिवंत होता. हा आता तुम्ही ठरवा की हे काय प्रकार आहे. अगदी माळगाव काळ हे लिहिलेलं आहे. दिल्लीमध्ये चर्चा चालू होती की सावरकरांसारख्या मोठ्या विरोधी नेत्याला, ज्याचे विचार पटत नाही त्याला गोवण्यासाठीचं मोठ्या नेत्यानं ठरवलं आहे. मोठ्या नेत्याचं नाव दिलं नाही, ते कोण आहे ते माहीत आहे, पंतप्रधान. हे सगळं डायनिंग टेबलवर दिल्लीमध्ये चर्चा होत असे, उघड बोलत नसे. राजकीय सावरकरावरती आरोपी करणं ही राजकीय कृती होती असं लिहिलेलं आहे. इतका आरोप 75 साली केल्यानंतर 75पासून आतापर्यंत कोणत्याही सरकार जाहीर काय केलं नाही, कोणतं चुकलं असेल. याचा सरळ अर्थ असा आहे की जाणीवपूर्वक सावरकरला राजकीय संपवण्यासाठी हे केला कट होता. पुढं यदी फडके ज्याने सावरकर आरोप केले, त्याच्यासाठी मुख्यतः मला पुस्तक लिहावं लागलं. पहिलं सावरकरचा बुद्धिवाद, वाटेल तसं लिहिले सावरकर हे, अगदी काही सोडलं नाही सावरकरावर. त्यांनी पुस्तक लिहिलं नथुरामायण म्हणून. नथुरामायण सावरकराचं बदनामी करा नाटक प्रसिद्ध झाले, त्या चिकित्सा करण्यासाठी नथुरामायण लिहिलेलं आहे. बडगे फार चांगलं काम केले यदी फडकेनं. त्यात म्हणतात यदी फडके सावरकराच्या बाजूचे नाहीत. तर नारायणराव सावंत त्याच्या बी घरी, नारायण सावंत ते माझ्या घरी आले, भेट झाली. नारायणराव सावंत म्हणजे कोण? हे पोलीस निरीक्षक, सावरकरांना अटक करणारे सावरकर सदनातून. पोलीस स्टेशनला त्यांचा जबाब ह्यांनी घेतला. दिल्लीला लाल किल्ल्यावर सगळ्या आरोपीवर लक्ष ठेवायचं काम होतं नारायण सावंताकडं. अतिशय महत्त्वाचा JD नगरवाला यानंतर महत्त्वाचा असणारा हा पोलीस अधिकारी. ते भेटले, भेट घेतली यदी फडकेनं. ते म्हणाले सावरकराविरुद्ध कोणताच पुरावा नव्हता, त्यांना आकसानं आतमध्ये गोवण्यात आलं होतं. विरोधक बोलतोय तेव्हा हे झालं खाल्या न्यायालयाचं. आता हे सोडून दिले विरोधक, कुठेही करून सावरकरांना आतमध्ये घ्यायचंच असं म्हणून त्यांनी नवा मुद्दा काढला. ठीक आहे, कोर्टाला सोडून दिलं आहे, पण माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असणाऱ्या जीवनलाल कपूर यांनी 69 साली सावरकर दोषी धरलेला आहे. आता ते सुटला, हा काढला. कुठेही करून सावरकरला बदनाम करायचं षडयंत्र ठरलेलंच आहे. आता हे कपूर कमिशन काय बनकडे, हे गोपाळ गोडसे करकरे पाहवा सगळे सुटले. जन्मठे भोगून 64ला आणि सत्कार करण्यात आला गोपाळ गोडसे करकरेचा पुण्याला. पुण्याचे लोक काय करते भरोसा नाही. आणि सत्कार करताना त्या गवी केतकर अध्यक्ष होते, तरुण भारतीय संपादक त्यावेळेचे, टिळकांचे नातू मुलीकडनं. आणि ते बोलता बोलता असे म्हणाले त्या सभेमध्ये, सत्यनारायण पूजाचा कार्यक्रम झाला होता उद्यान मारायला कार्यामध्ये, म्हणाले की अशा प्रकारे गांधीची हत्या होणार आहे असं आम्हाला जुलै 47मध्ये कळलं होतं. नथुराम बोलला होता त्या सभागृह शिवाजी मंदिरामध्ये, गांधी म्हणतात आम्ही 125 वर्ष जगू, पण जगू दिलं तर ना. आणि मग मी ही गोष्ट काळेटकर बाळूकाका हे मित्र बाळासाहेब खेर मुख्यमंत्र्यांचे, त्यांच्याकडं कळवलं रजिस्टर पोस्टानं. रजिस्टर पोस्टाने कळवलं ह्यांना, असे असे बोलतात लोक, काळजी करा. खरं म्हणजे काळजी केली असती तर ही हत्या झाली नसती असं ते बोलले. बोलल्याबरोबर गजब झाला, वृत्तपत्र सगळं, लोकसभा. आणि मग चौकशी कराय, कुल्ला माहिती होतं हे खरं आहे का बोललेलं, या चूक कुणाची आहे, पोलीसची आहे का, 6 महिने कळलं आधी तुम्ही काय केला होतात. अशा प्रकारे. आणि 20 तारखेला पुन्हा बॉम्बस्फोट झाला, तेच आरोपी पुन्हा होते, मग का पकडले, 30ला काय झालं. आणि सगळ्याकडं मग कपूर कमिशन नेमलं.
पहिला जी डी पाठक उपराष्ट्रपती तर ते होते, ते खासदार होते राज्यसभेचे काँग्रेसचे, पुन्हा झाले मंत्री. तर त्यांच्याकडनं मला नंतर मग कपूर कमिशनचे जीवला कपूर आले. त्या आयोगाचे दोन भागात तो आहे, 6 त्याचे व्हॉल्यूम आहेत. त्यात त्याने असं लिहिलेलं आहे एका आतमधल्या पॅरामध्ये, ज्याचा वापर केला जातो हे फार गंभीर गोष्ट आहे. या सर्व गोष्टीचा वड्याच गोष्टी त्याला काय अर्थ नाही. एकत्रितपणे विचार केल्यावर याशिवाय अन्य कोणताच निष्कर्ष निघत नाही की गांधी हत्येचे कारस्थान सावरकर व त्यांच्या गटाने केलेले होते. डायरेक्ट आरोप आहे. हे बघा, ते सेशन कोर्टाच्या दर्जाचे असणाऱ्या न्यायमूर्तींनी सोडलं असेल टेक्निकल ग्राउंडवर. पण कपूर कमिशन माजी न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे किती मोठं पद आहे, त्यांनी ह्याला दोषी धरलं. मग कपूर कमिशनच्या अहवालावर सावरकरला बदनामी करण्याची मोहीम चालू आहे. हा आरोप आला अहवाल 69ला. 69पासून 2000पर्यंत मी सगळी कागदपत्रं जेवढी शक्य तेवढी वाचलेली आहे, पुस्तकं. 69पासून 2000पर्यंत एकाही लेखकानं सावरकरावर हा आरोप केलेला दाखवून दिलेला नाही. त्यात ते मिडनाईटचं पुस्तक आहे, जगन फडणीसचं पुस्तक आहे, यदी फडकेचं आहे, माळगावकराचं आहे. कोणालाही माहिती नाही अशा प्रकारचं एक वाक्य त्या कपूर कमिशनच्या आतमध्ये लिहून ठेवलेलं आहे. कारण कपूर कमिशनला सांगितलं काय होतं, हे कशाला लिहितील, हे निकाल लागलेला आहे. त्या कपूर कमिशननं काय काय भानगडी केल्या आता त्याचा आता पंचनामा व्हायची गरज आहे. आता त्या कपूर कमिशन हे नेमलं द कमिशन्स ऑफ इन्क्वायरी ॲक्ट. त्यामुळं चौकशी करा त्यांनी ते 3 कलमाप्रमाणे नेमलं. त्या आयोग म्हणजे न्यायालय नव्हे, आयोग म्हणजे चौकशी करणारी उच्चस्तरीय समिती. पोलिसला सारखं मोठे पोलिसला अधिकार कमी राहतात. म्हणजे बोलो पंतप्रधानाला बोलो, राष्ट्रपतीला बोलो, हे पोलीस करता येत नाही. पोलिसाचे अधिकार अधिक असणारे एक माजी न्यायमूर्तीची गरज नाही, राजकीय नेता नेमता येतो. ह्या कपूर कमिशनचे पहिलेचे अध्यक्ष सुरुवातीचे जी डी पाठक होते, हे काँग्रेसचे खासदार होते, मंत्री झाले. म्हणजे न्यायालय पाहिजे असं नव्हे, न्यायालय नव्हे, राजकीय व्यक्ती येऊ शकते. आणि त्या आयोगाचे जे निष्कर्ष आहेत ते सरकार बंधनकारक नसतात. आयोगाला कोणत्या मुद्द्यात चौकशी करावी हे सांगलं जातं. ह्या आयोगाला काय सांगितलं होतं हे वाचून दाखवतो तुम्हाला. 3 विषय दिले, टर्म ऑफ रेफरन्स. त्या 3 मुद्द्यात चौकशी करा, आगाऊपणा करता येणार नाही. ते 3 मुद्दे असे आहेत. 1, कोणा व्यक्तींना, विशेषतः पुण्याचे श्री गजानन विश्वनाथ केतकर यांना नथुराम विनायक गोडसे व इतरांनी महात्मा गांधीच्या केलेल्या हत्येच्या कटाची पूर्व माहिती होती का. अशा व्यक्तींनी ही माहिती मुंबई सरकारच्या किंवा भारत सरकारच्या कोणत्या अधिकाऱ्यांना कळवली होती काय. विशेषतः श्री केतकरांनी ही माहिती त्यावेळेचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री कैलासवासी बाळा गंगाधर खेर यांना कैलासवासी बाळूका करंडकर यांच्यामार्फत कळवले होते काय. आणि शेवटचं आहे, तसे असेल तर मुंबई सरकारने विशेषतः कैलासवासी बाळा गंगाधर खेर यांनी तसेच केंद्र सरकारने व विशेषतः दोन्ही सरकारच्या अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली. हा सरळ पोलिसांनी काय चूक केली का, मंत्र्यांनी चूक केली का, कळूनसुद्धा याची चौकशी आहे. असं खोटं मांडलं जाते की कपूर कमिशन यासाठी नेमलेला होता की गांधीची चौकशी करावी. हा दादांचा खोटा आरोप आहे. गांधी हत्येची चौकशी करण्यासाठी कपूर कमिशन आयोग नेमण्यात आला नव्हता, नेमता येत नाही. ज्याचा निकाल आधी लागला आहे कोर्टामध्ये, ते परत एकदा कोर्टाचा निकाल बरोबर लागला की नाही याच्यासाठी आयोग नेमता येत नाही. त्यामुळं गांधी हत्येची चौकशी करा आधी आयोग नेमला होता, खोटा प्रचार चालू आहे.
ह्या 3 मुद्द्याच्या जाता पलीकडे येत नाही. आणि ह्या मुद्द्यामध्ये पहिलं जे आहे ना, कोणा व्यक्तीला माहिती होतं का, त्या व्यक्ती सावरकर येत नाहीत. कोणा व्यक्तीला म्हणजे जे आरोपी होते ना 8-9, ह्या आरोपीला वगळून जर ते आरोपी पुन्हा चौकशी केली, उद्या समजा गृहीत धरा की कपूर कमिशन असा निर्णय दिला की नारायण आपटे दत्तराम गोडसेंचं मान्यच केलं तुम्ही हत्या केली म्हणून, आपटेने मान्य केलं नव्हतं. आपटेविषयी जर अशी चौकशी केली असती कपूर आयोगानं, आपटेचा हत्येत हात नव्हता, चालतं का? दत्तात्रय परचुरे आणि शंकर किस्ते या दोघं झाली धर्मटेप खाल्ल्या कोर्टात, उच्च न्यायालयात ती सुटले संशयाचा फायदा देऊन. आता आयोग असं म्हणणार आहे का दत्तात्रय परचुरे शंकर किस्ते यांना माहिती होतं म्हणून? जे निकाल लागले त्यावर बोलता येत नाही, त्याच्यासाठी कायदाच आहे. त्या कायद्याला म्हणतात रेस ज्युडिकेटा. म्हणजे 3 मुद्दे दिले, त्या मुद्द्याच्या पलीकडं कुणाला माहिती होती का हे कळवायला पाहिजे होतं. ते त्याच्या पलीकडं काही करता येत नाही. अधिकार बाह्य निष्कर्ष काढलेला आहे. अधिकार तुम्हाला दिला नाही, चौकशी करायच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन विदाउट ज्युडिक्शन केलेलं आहे. आता दुसरं, न्यायालयाने निकाल दिला असेल पहिलं, त्या संबंधात पुन्हा कुठंच निकाल देता येत नाही. याला म्हणतात रेस ज्युडिकेटा, फायनॅलिटी ऑफ डिसिजन. हे आयोगाला माहिती आहे. म्हणजे निकाल लावला विशेष न्यायालयात, संपलं, अपील झालं, सगळं संपलं. आता परत तो निकाल बरोबर आहे की नाही यासाठी आयोग नेमता येतो का? किंवा तो निकाल बरोबर आहे का नाही यासाठी मतं व्यक्त करता येतं का तुम्हाला? याच्यासाठी करता येत नाही. यासाठी एक तत्त्व आहे, त्याला म्हणतात रेस ज्युडिकेटा. पुन्हा निर्णय नाही, आयोगासमोर कुठंच नाही. हे न्यायालय बाहेरच्या आयोगाला, आणि त्यात एक प्रकरण आहे ज्युडिशियल कमिशन म्हणून, त्यात स्वतः आयोगच काय म्हणतं बघा. म्हणजे आयोगाला माहिती आहे सगळं, अधिकार नाही आपल्याला, अधिकार नसताना मुद्दाम केलेलं आहे. यासाठी सांगतो तुम्हाला. आता आयोगाच्याच त्या प्रकरणामधलं हा आयोग म्हणजे कोणते अपील न्यायालय नव्हे, किंवा तो आधीच न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्यासाठीही नाही. या संबंधातील सुप्रस्थापित वेल सटल कायदा असा आहे की जर फौजदारी न्यायालयाने एखाद्या वादविषयात निर्णय दिला असेल तर ती बाब पुनर्विचाराचीच होते रेस ज्युडिकेटा, व ती पुन्हा कोणत्याही न्यायालयात वा न्यायाधिकरणाकडे व आयोगाकडे पुन्हा विचारासाठी नेता येणार नाही. तसेच या वादाचा निकाल देताना जे मुद्दे महत्त्वाचे वाटले ग्राउंड्स, त्या प्रत्येक मुद्द्यावरील न्यायालयाचा निष्कर्षही अंतिम ठरतो. हा आयोग कोर्ट ऑफ अपील म्हणून स्थापन झालेला नाही. कोर्ट म्हणतं आम्हाला काही अधिकार नाही, ज्यामध्ये कोर्टाने निकाल दिलेला आहे. निकाल देणं म्हणजे वाचलं बघा, निकाल देताना त्या निकालासाठी जे जे मुद्दे महत्त्वाचे वाटले ग्राउंड्स, प्रत्येक कारण होतं रेस ज्युडिकेटा. उदाहरणार्थ स्वतःच कमिशनने म्हटलं आहे, प्रीतम सिंग केस आहे सुप्रीम कोर्टाची, निकाल दिले त्यांनी, मला अधिकार नाही सांगण्यासाठी प्रकरण लिहिले. सुप्रीम कोर्ट निकाल दिला प्रीतम सिंगचा. त्या निकालामध्ये एका आरोपीला सोडलं निर्दोष, आणि त्याचं कारण दिलं. एक कारण असं आहे, त्या आरोपीला पिस्तूल नव्हतं आणि तो निर्दोष सुटला. त्याला पुन्हा खटला भरला दुसऱ्या केसमध्ये त्या आरोपीवर. पुन्हा मुद्दा काढला पोलिसनं की त्यावेळेस त्या आरोपीकडे पिस्तूल होतं, याचा आता पुरावा आमच्याकडे आलेला आहे. कोर्ट म्हणतं एकदा एका न्यायालयानं एखाद्या घटनेसंबंधात जर निर्णय दिला असेल तर ते मुद्दा पुन्हा कोणत्याही न्यायालयामध्ये पुन्हा काढता येणार नाही. रेस ज्युडिकेटा. पिस्तूल होते का हा मुद्दा बंद करा. आता थोडक्यामध्ये यशस्वी होऊन या असं म्हटल्याचं सिद्ध होत नाही. हा निर्णय विशेष न्यायालयाचा पुढं कुठे बदलतच नाही. निर्दोष सावरकर होते हा तर बदलत नाहीच, पण निर्दोष ठरण्यासाठी किंवा जे काही कारणं आणि ग्राउंड पुरावे मांडले सरकार पक्षाने, जे खोडून काढले न्यायालयाच्या प्रत्येक छोट्या छोट्या मुद्द्यावरला मतंसुद्धा होतं पुनर्विचार. तरी असंसुद्धा असताना
अधिकाराचं सोडून देऊन न्यायालयाच्या निकालाच्या विरोधामध्ये मुद्दाम जाणीवपूर्वक आहे नक्की हे आतमध्ये लिहून टाकलेलं आहे. स्वतःच न्यायालयाला माहिती आहे सावरकरांविरुद्ध मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्याची एक खूण आयोगाच्याच निकालामध्ये आहे. एक घटना अशी आहे, ग्वाल्हेरच्या महाराजाविरोधात असा आरोप आला कोर्टासमोर, आयोगासमोर, की तिथले संस्थानिक होते त्यांचा ह्या गांधी हत्येच्या का हात होता, अशा प्रकारचं काही लोकांचं म्हणणं आहे. आयोगासमोर गोपीकृष्ण कात्रे नावाचा एक फ्रीडम फायटर आला. तो सांगतो, साक्षी आहे आयोगासमोर. कोणती साक्षी आहे ती, मला माहिती आहे की दत्तात्रय परचुरे ज्याला शिक्षा दिली खाल्ल्या कोर्टात जन्मठेप, सोडून दिलं उच्च न्यायालयामध्ये संस्थाचा फायदा म्हणून, त्या दत्तात्रय परचुरे यांना ग्वाल्हेरच्या महाराजांनी 65,000 रुपये चेक दिला होता. त्या चेकमधून गांधीला मारण्यासाठी शस्त्र खरेदी करण्यात आली होती. त्या शस्त्र खरेदीतूनच पिस्तूल खरेदी केलं होतं. तेच पिस्तूल परचुरेने दिलेलं आहे नथुराम गोडसेला, असा मला माहिती आहे. मी ही गोष्ट 24 जानेवारी 48ला स्वतः विलीन झालं, म्हणजे 6 दिवस अगोदर बॉम्ब स्फोटाच्या घटनेच्या. त्यानंतर पंतप्रधान आले तिथले, म्हणजे मुख्यमंत्री त्यावेळी आताचे जोशी लीलाधर, त्यांना मी गोष्ट सांगितली की असाचा चेक दिला खरेदी केलेला आहे. त्यांनी सांगितले सरदार पटेलांना. सरदार पटेल म्हणाले आता संस्थान विलीन झालं आहे, गप बसा, बोलू नका. आणि ती तशीच की दडवून टाकली गेली हे मला माहिती आहे. अशी साक्ष आली ग्वाल्हेरच्या संबंधामध्ये कपूरकरसमोर. हे खरं खोटं बोलत नाही बरं का मी. हे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती काय काय करतात हे एकदा अभ्यासाला ठेवलं पाहिजे. कपूर कमिशन लॉच्या अभ्यासाला मी विनंतीच करतो आहे. कसा अहवाल लिहू नये ह्याचा उत्तम पुरावा म्हणून कपूर कमिशन अहवाल LLMच्या मुलाला अभ्यासाला ठेवला पाहिजे. यावर काय म्हणतं आयोग हे सगळी साक्षी दिली मी तोंडी लिहून आणलेली. त्या आयोगाचं मत, आयोगाला ज्या वादमुद्द्याची चौकशी करावयाची आहे त्यापैकी एकाही मुद्द्याशी ही साक्ष संबंधित नाही. ग्वाल्हेरचे राजे गांधी हत्येच्या कटात सहभागी होते का नाही हा आयोगासमोरचा प्रश्न नाही. आयोगासमोरचा प्रश्न हा आहे की महात्म्याच्या हत्येच्या कारस्थानाची व त्यांच्या जीवाला धोका असण्याची कोणाला पूर्व माहिती होती काय. आता मला सांगा, अशी साक्ष समोर आलेली आहे, साधारणतः आपल्याला कळतं पूर्व माहिती त्या महाराजाला असली पाहिजे तिथल्या, असं साधारणतः चौकशी येऊ शकते. पण ही आमच्या अधिकारात नाही. आम्हाला फक्त अधिकारात एवढंच आहे की कोणाला माहिती होती. हे जर असेल, ज्या माणसाला विशेष न्यायालय निर्दोष सोडलेला आहे त्या सावरकरांची चौकशी तुम्हाला अधिकार कुठून मिळाला. काय काय प्रकार आहे. ग्वाल्हेरच्या बाहेरचा अधिकार नाही तुम्हाला, साक्ष देऊनसुद्धा सावरकरांचा अधिकार कसा आला तुम्हाला. तो पहिलं जे आहे ना, कोणाला माहिती आहे असं विचारलं. ते निष्कर्षामध्ये सावरकरांचं नाव नाही. फायनल फाइंडिंग निष्कर्ष सगळ्या सावरकरांचं नाव नाही असू शकत नाही. जे निष्कर्षामध्ये कोणाला माहिती होतं ह्याची नावं वाचतो होतो तुम्हाला, त्यातली तपशील देत नाही. एक बाळगा कानिटकर, SR भागवत, हे फार मोठे तेव्हाचे बरं का, वर्णन करते समाज कोण आहे ते अधिकाला माहिती असतील. RK खाडीलकर पुण्याचे, केशवराव जयदे, गवी केतकर, नवी गाडगीळ मंत्री त्यावेळेचे, पुरुषोत्तम श्रीकंदास, मोरारजी देसाई, बाळगंगाधर खेर मुख्यमंत्री, काजी द्वारकादास, जगदीशचंद्र जैन, अंगद सिंग व याज्ञिक. सावरकरांचं नाव नाही, निष्कर्षामध्ये नाव नाही, माहीतच नाही. तर अशा प्रकारे स्वतः अधिकाराच्या बाहेर जाऊन चौकशी करायचा अधिकार दिला तर अधिकार बाह्य, न्यायालयाच्या निकालाच्या विरोधी द्यायचा अधिकार नसल्यामुळं कायदा बाह्य, अशा प्रकारचा निष्कर्ष काढला. आता प्रश्न आला, ठीक आहे हे तांत्रिकदृष्ट्या अधिकारबाह्य असेल, बेकायदेशीर असेल, हे पब्लिक बनेल, ठीक आहे बाबा जाऊ द्या, ते तांत्रिक सोडून द्या.
पण खरंच चौकशी करून ह्याने निष्कर्ष पाडला आहे, त्याला पुरावा कोणता दिला आहे का? ठीक आहे, तांत्रिक सोडतो आम्ही, पुरावा कोणता आहे का? हे निष्कर्ष काढण्यासाठी की सर्व गोष्टीचा विचार करता या निष्कर्ष निघत नाही की गांधी हत्येचे कारस्थान सावरकर गटानेच केलेले होते, हा निष्कर्ष काढण्यासाठी कोणता पुरावा दिला होता का? हे सगळे साफ हलवून बघा. आता प्रश्न आला की पुरावा कोणता असू शकतो? न्यायालयासमोर पुरावे आणले होते पोलिसनं, नवा कोणता पुरावा आला काय? जे पुरावा आला होता न्यायालयासमोर तोच आला असेल तर न्यायालयाचा निष्कर्ष त्याच्यावरचं मत बंधनकारक आहे. त्याच्याशिवाय कोणता पुरावा आला होता का की ज्या पुराव्याच्या आधारावर ह्याने वेगळं मत मांडलं तर ठीक आहे, समजू शकतो आम्ही. पुरावा असा आहे, न्यायालयाच्या नसणारा कोणताच एकही पुरावा आला नाही आयोगासमोर. एवढंच नाही, जो होता एकमेव पुरावा न्यायालयासमोर तोही आला नाही. म्हणजे पुरावा शून्य होता. एकमेव पुरावा कोणता न्यायालयासमोर? साक्षीदार माफीचा, त्याला बोललोच नाही. का नाही बोलवलं? सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. न्यायालयाला अधिकार नसतो बोलायचा कुणालाही. पक्षकार बोलतात, ह्या पक्षा बोलवा साक्षीदारला, ह्या बोलवा, अर्ज करावा लागतो, त्याला बोलवतात, ह्याचा साक्षीदार. न्यायालय काहीच करत नाही, समन्स काढतं फक्त. आयोगाला अधिकार आहे, आयोग बोलू शकतो कोणलाही, याला बोलव त्याला बोलव, छापा खाऊ शकतं आयोग, सगळे पोलीसचे कागद मागू शकतं, पोलीससारखं आहे सगळं ते. मग तुम्ही दिगंबर बडगे हा साक्षीदार माफीचा एकमेव होता, जिवंत होता, त्याला तुम्ही आयोगासमोर का बोललो नाही? हा दिगंबर बडगे थांबतोय कॉपर मार्केटला आणि आयोगाचं कार्यालयात दालनात मंत्रालयाच्या सचिवालय होतं नाव त्याचं, आणि तिथून ते कॉपर मार्केट 2 किलोमीटर आहे. पायी गेलं तर 10 मिनटं आम्ही जाऊन आलो होता. 10 किलोमीटर असणाऱ्या पोलिसाच्या संरक्षणामध्ये तिथं पोलीस चाळ आहे, त्या नोकरीवर आहे, बाजूला पोलीस आहेत. अशा बडगेला बोलवलं नाही. का नाही बोलवलं? आयोगाने म्हटलं एका ठिकाणी की आम्हाला लॉर्ड माउंटबॅटन त्यांना बोलवायचं होतं, होते ना तेव्हा त्या हत्येच्या वेळेस, पण ते होते लंडनला, म्हणून बोलवलं नाही. असे स्पष्टीकरण देणाऱ्या कपूर न्यायमूर्तींनी आपल्या बाजूला 2 किलोमीटरवर बडगे आहे, तो साक्षीदार ह्याच्यातला बेसिक आहे, त्याला का नाही बोलवलं? एकाही पोलीस दिल्ली भांडणं कुणाच्या कमिशनवर? दिल्ली पोलीस मुंबई पोलीस. दिल्ली पोलीस म्हणतात आम्ही कळव होतं मुंबई पोलिसांना 22 तारखेला, पण मुंबई पोलिसांनी लक्षच केलं नाही. म्हणतात मुंबई पोलीस दिल्ली पोलीस खोटं बोलत आहे, त्यामुळे कळलंच नाही. हे म्हणते ते दोषी, हे म्हणते ते दोषी, त्यांचा एक वकील, ह्यांचा एक वकील, सावरकरचा कोणीच नाही. हे भांडणं कोणाचं आहे? ह्या दोषी कोण आहे? दिल्ली पोलीस का मुंबई पोलीस? मुंबई सरकार का दिल्ली सरकार? हे त्या अधिकारी चौकशी आहे, हे कारस्थान कोणी का द्यायचं आहे. अशा वेळेला तुम्ही दिल्ली पोलीस का मुंबई पोलीस यापैकी कोणीही का नाही बोललं बडगेनं? याचं स्पष्ट कारण असं आहे, जर बडगेला बोललं असतं तर त्यांनी तेच सांगितलं असतं जे सांगितलं होतं माळगावकरांना. ते काय म्हणाले असते, मी खोटं बोललो आहे, मला मारलं म्हणून बोललो आहे, काय करायचं ते करा. आता काहीच होत नाही. अट अशी होती, सत्य आणि पूर्ण सांग तुला सोडतो, पूर्ण केली होती, तिचं बोलायची अट होती. फार तर तू खोटं बोललास, भरा खटला का घराचे ते कोणी भरलं असं ताकद होती भरायची. हा काय झालं हे? म्हणजे तो बडगेच नाही आहे तिथे, म्हणजे तो पुरावाच नाही आहे. कसलाच पुरावा नसताना जे होता न्यायालयासमोर तुम्ही निष्कर्ष का काढलात, कसा काढलात, कोणता पुरावा होता, हे आपण पागायला नको का? ह्याने एकच पुरावा घेतला आहे कपूर कमिशननं, की जो न्यायालयाने फेटाळला आहे. अदखलपात्र मांडला, चर्चासुद्धा केली नाही. कोणता पुरावा? इथंच रुईया कॉलेजमध्ये प्राध्यापक जैन नावाचे प्राध्यापक होते, कम्युनिस्ट डाव्या विचाराचे, सावरकराच्या कडवे विरोधी, हिंदू राष्ट्राच्या विरोधी, आणि त्यांची साक्ष झाली न्यायालयासमोर झाली.
कमिशनसमोर झाली. 49 साली त्यांनी पुस्तक लिहिले, आय कुड नॉट शो बापू. ते पुस्तक 200 पानाचं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हा मदनलाल पावा त्यांच्याकडे नोकरला होता पहिलं, एक 2 महिने अगोदर हत्येच्या. पुस्तक विकायचा माझे कमिशनवर 25%. त्यानंतर तो नगरला गेला, तिथं करकरेकडं काम करला फळाच्या दुकानाचं. एका दिवशी माझ्या घरी आला, पुन्हा म्हणाला की आम्ही नगरला काम करतो आहे निर्वासितांचं, आणि तिथं अच्युतराव पटवर्धन ह्याचं भाषण होतं. मी वर गेलो आणि त्याचे बाईक धरला हातामध्ये. मला पोलिसने पकडलं आणि सोडून दिलं. पेपरला बातमी आली बघा. आणि मग सावरकरांनी मला बोलवलं सावरकर सदनात. 2 तास बोलले आणि थाप मारली मला, असंच काम चालू ठेवा. ही साक्षी आहे. ह्या साक्षीच्या ही साक्ष कोर्टासमोर आहे. कोर्टानं दखलसुद्धा घेतली नाही याची. मी वाचलं पहिलं, एकमेव साक्षीदार आहे आमच्यासमोर माफीचा, असं कोर्ट म्हणतं. हे जैनाच्या साक्षीमध्ये सावरकराचा हात आलाच नाही. नगरच्या नगरला जे करतायत तिथले केतकर वगैरे सर्व, त्यांच्या निर्वासिताच्या कार्यासाठी त्यांनी ते पाठ थोपटले, असा फारसा अर्थ निघतो. याचा अर्थ की हे वाक्य मूळ हे सांगितलं त्यांनी देसाई मोरारजीला 21 तारखेला बॉम्बस्फोट झाल्यानंतर. त्या सांगितलं नगरवाल्याला, हे त्याला सांगितलं म्हणजे मदनलाल त्या सांगितलं. त्या एक दुसरा पुरावाच नाही कोणता. सगळा कौशल अहवाल जैनाच्या एकाच विधानावरती आधारलेला आहे. वाचून बघा, तेच वारंवार तेच आहे. जैन सांगतात मोरारजीला, गृहमंत्र्याला, ते सांगतात नगरवाल्याला, नगर सांगते कोर्टामध्ये. एकच सांगतात की अशा प्रकारे आम्ही मुस्लिमाच्या विरोधी काम करत होतो. अशा भाषणामध्ये मला पकडलं. मग सावरकरच्या घरी गेलो, त्यांनी पाठीवर थाप मारली. याच्या पलीकडे पुरावाच नाही. सावरकराचा हात आला कसं म्हणजे कुठून? त्याने 21 तारखेला विश्वासारी बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोट नाही, ते भिंतीवर बॉम्ब टाकला, हाच बॉम्ब. एक पेपरला बातमी आली टाइम्स ऑफ इंडियात. हे गेले पळत बाळासाहेब खेरकडं, मुख्यमंत्र्याकडं, मोरारजीकडं, तिथं होते बाजूला. सांगितलं असा असा माझ्याकडे आला होता आणि त्याला असं सांगितलं बा थाप मारली म्हणून. आणि ह्यांची जी नोंद आहे, ही नोंद 17 फेब्रुवारीपर्यंत कुठंच नाही. 21 तारखेला मला सांगितलं, म्हणतात मोरारजी, हा सगळा पाया केसचा हाच आहे. सगळे आता उठलं की प्रत्येक विरोधक जैनाची साक्ष, जैनाची साक्ष. काय सांगितलं जैनाने? 21 तारखेला मजरा कोणाला सांगून का म्हणाले परत. आणि हे लेखीमध्ये ही 17 फेब्रुवारीला उभं केलं त्याला कोर्टासमोर, ब्राऊन समोर, जजसमोर. आणि तिथं त्यांनी लिहून दिलं स्टेटमेंट. ते म्हणतात की पहिल्या दिवशी माझं स्टेटमेंट लेखी आलं. पोलिसनं पहिलं बोललो नाही. सकाळी पोलीस घराला आले. मला वाटलं वॉरंट आले काही घेऊन मला अटक करायला. आणि मग मी सगळं काय सांगितलं त्या जजसमोरच्या 164 CRPC खाली एक हजार कबूल जबाब साक्षीदाराचं म्हणजे म्हणणं. त्यात सावरकराचं नावच नाही आला मुद्दा कोर्टामध्ये. तिथं तुम्ही कुठंच नोकरी देत नाही. 17 तारखेला नोंदा, त्या सावरकराचं नाव नाही. हे जैनाच्या तोंडी नंतर घातले गेले. आणि त्यामध्ये सुद्धा खुनात सहभागी म्हणून नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि ते पुन्हा मदनलाल काय म्हणतो आहे की जैन म्हणतात की मदनलाल मला म्हणाला की हो एका मोठ्या माणसाचा हत्याकाचा कट झाला आहे. पण कोणत्या? महात्मा गांधीच्या. कोण आहेत मला नाव माहीत नाही. हे वेगळं ते वेगळं जोडलं. आणि जैनाच्या साक्षीशिवाय कोणती साक्ष कोर्टासमोर आयोगासमोर नाही. ज्या साक्षीचा निष्कर्ष न्यायालयात दिलेला आहे याच्या पलीकडं काहीच नाही. म्हणजे न्यायालयासमोरची साक्षी नाही. मग बडगेची दखलपात्र म्हटलं, दखलपात्र ह्याचा विचारसुद्धा केला नाही कोर्टानं. कारण त्या जैनाच्या साक्षीमध्ये सावरकराचं नावच नाही. आता कोणता पुरावा आणला? तिसरा पुरावा की आपा कासार आणि गजानन दामले ह्या दोघांनी साक्ष काय दिली याचे खोटे साक्षी चालू आहेत आता सगळ्याच पुस्तकात, मुरारीपासून अगदी तुषार गांधीपर्यंत. काय म्हणतात ते? गजानन दामले त्याचे शिवे साहेब तिथे राहायचे उजव्या बाजूला, आणि आपा कासा त्याची बॉडीगार्ड, आणि 2 वॉचमॅन राहायचे तिथे. त्यांना पकडून नेलं 31 तारखेलाच म्हणजे हत्या झाल्यावर. आता ते पोलिसाचं पाहिजे तुम्हाला 3rd डिग्री वगैरे.
त्यांना मारहाण करून लिहून घेतलं. पोलीसमध्ये त्यांची स्टेटमेंट आहे 161 CRPC खाली. म्हणजे एखादा साक्षीदार सांगत असेल ते निवेदन करून घ्यायचं. लक्षात घ्या 161 CRPC खाल्या पोलीस स्टेटमेंटवर त्या साक्षीदाराची सही नसते. त्याने सही केली की तो कागद बाज होतो. त्याची हस्ताक्षरात नसतं. ते विचारतो पोलीस सांग लिहून घेतात. ते लिहितात पोलीस खोटं लिहून घेतील. सगळ्याला माहिती आहे. कशाने चौकशी केली अमकं म्हणला तमकं म्हणला. तो साक्षीदार जोपर्यंत कोर्टात येत नाही आणि हे स्टेटमेंट खरं आहे म्हणत नाही तोपर्यंत त्या कागदाला शून्य किंमत असते. सर्वांना माहिती आहे. 160 CRPCला खराच काहीच नाही. अशा प्रकारे 4 मार्चला या दोघांकडनं मारहाण फार पडण्याचं किती बर्फाच्या गाजूवर झोपवलं कसा मारहाण केला आपा कसा सगळं बाकीचं सांगत नाही. मारून त्यांच्याकडून लिहून घेतले. काय लिहून घेतलं दोघांकडनं की बॉम्बस्फोटाच्या पूर्वी 2-3 दिवस गोडसे आपटे सावरकरला येऊन भेटून गेले. तसेच बॉम्बस्फोटानंतर 23 जानेवारीला ते पुन्हा भेटायला आले होते. मला माहिती आहे. भयानक आहे. म्हणजे जाण्याच्या पूर्वी 3 दिवस आणि मग आल्यानंतर काय करावं आता सगळे असतील. पुन्हा 23-24ला आले. अशी स्टेटमेंट दोघांची रेकॉर्ड केलेले आहेत. हे पोलीसमध्ये आहेत. कोर्टासमोर आले नाहीत. असे बिनकामाचे फालतू खोटे स्टेटमेंट असतात पोलीसकडं. न्यायालयात पोलीस आणत नाही. आणलं की त्याचं संपलंच. उलटेच्या पालटे राहतात. मात्र आयोगाला अधिकार आहे सगळे कॉल करायचा. हे सगळ्या क्राईम डायऱ्या पोलीस रिपोर्ट स्टेटमेंट सगळे आले आणि हे खरे आहेत समजून त्याच्यावर आयोग म्हणतो आहे की आपा कासार असे म्हणतात की 17-18 तारखेला दामले भेटून गेले होते. पुन्हा 23-24ला भेटले आपा कासार म्हणत आहेत. त्याच्या अर्थी 2 दरम्यानच्या काळात सावरकर हात असला पाहिजे. आणि नुरानीपासून सगळे भराटी पत्रकार सांगत नाही. आपली नावं आहे सगळ्याची दिली 5-6 लोकांची आहेत. एक बोलत नाही. पुस्तक आहे जुळला एक बोलत नाही. गप्प बसले सगळे. उत्तर द्या खोटं लिहिता तुम्ही. ते म्हणतात आपा कासा दामलेची आयोगासमोर साक्ष झाली होती. रजित सावरकरांनी खूप लिहिल्याच्यावर खोटं बोलतात एवढं. त्याला बोललंच त्याची जिवंत त्याची ते. म्हणजे ते स्टेटमेंट पोलीससमोरचे खोटे असणारे त्याला रूपांतरित केले विरोधकांनी साक्षीमध्ये आणि साक्षी दिली या ठिकाणी. ही साक्षी जर बाहेर दिली असती तेव्हा कोर्टासमोर सावरकर जेलमध्ये गेले तेव्हा ते साक्षी दिलीच नाही. किती खोटं बोलायचं बोलून काहीतरी जीवाला वाटलं पाहिजे ना आपल्या. अहो कोर्टासमोर त्याचं यादी आहे पाठीमागं त्या 101 साक्षीदाराची कपूर व्हायच्या नाव कुठंच नाही. बाका काढून तुमचं चालू आहे याचं रोज. लोकांचं खरं असेल खरं आपा कासा दामले आपा कासा दामले. हे जिवंत असताना आयोगाने काय नाही बोलवलं. पुढला प्रश्न आहे तुम्ही बोलवता साक्षीदार 1.5 साक्षीदाराला बोलता. आपा कासा दामलेला बडग्याला बोलवलं या दोघांना काय नाही बोलवलं. उघड आहे. ते बोललं असतं तर ते म्हणलं ते खोटं लिहून घेतलेलं आहे. हे खोटं कसं लिहून घेतलं याचा एक पुरावा 17 तारखेला आली होती की नाही हे कोर्टासमोर आलं. बडगे सांगितल्यामुळं ते सोडून देऊ आपण. 23-24चं काय 23-24 जानेवारीला म्हणजे 20 जानेवारीला बॉम्बस्फोट करून पुन्हा आले ते भेटायला. ते आले ते मुंबईला आपटे गोडसे भेटून गेले असा पुरावा तयार करू लागले ते पोलीस. आणि ह्याच्या लिहून म्हणजे पक्क झाले को जाताना गेले ते आल्यावर गेले ते संपलं. तर ते आल्यानंतर इथं भेटून गेले याच्यासाठी खोटा पुरावा तयार करायचा प्रयत्न पोलिसने केला आहे. 23-24 आता प्रश्न आले नगरवाला आयोगासमोर. आता दिल्लीचे पोलीस विचाराले का हो 23-24ला सावरकरच्या घरी हे दोघं गेले होते काय. साक्ष नगरवाल्याची आहे ते गेले होते खोटं आहे गेलेच होते. आता कसं आलं हे आले साक्षी कोर्टासमोर. मग मला सांगा 23-24 आलेच नाहीत नगरवालाच म्हणतात. असं असताना त्यांनी असं खोटं बोलायची काय गरज होती. 17 ठीक आहे आपण जाऊ द्या. तर 23-24ला आले होते असा पुरावा तयार करायचा एक्स्ट्रा म्हणून मारून हाणून पोलिसनं 23-24 लिहिलेलं आहे. हा दुर्दैव असा आहे कपूरकरच्या अहवालामध्ये 23-24ला नगरवाला म्हणतात की आले नव्हते कारण तिचा पारा होता आमचा. ते म्हणते 21 तारखेपासून 30 तारखेपर्यंत दाऊद आणि तिघाचे नाव आहेत तिथं पहारा होता. रात्रंदिवस
साध्या ड्रेसमध्ये सावरकर गेलेच नाहीत म्हणतो तो. आणि एवढं करताना हे तर खोटं आहेच. कपूर कमिशननं काय लिहावं, काय लिहावं, हे माजी न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे हा आपटे गोडसे बॉम्ब स्फोट करण्यापूर्वी भेटून गेले होते, तसेच आल्यानंतरसुद्धा भेटले असा निष्कर्ष काढला आहे. त्याच आयोगाच्या पहिल्या पाठीमागं नगरवालामध्ये आलं नाही, कोण चालले म्हणजे काय वाचूचं बघा कोणतरी कमी बघायचं कामचं बघायचं की तुम्हाला. आता हे झाले आपा कासार आणि दामलेचं. याच्याशिवाय यांनी बनावट खोटे कागद तयार केले पोलिसने. माझ्या पुस्तकात 100 पानं गेलेत कपूर कमिशनवर. त्यातलं दुसरं प्रकरणाचं नावच आहे आग्राह्य बनावट निरर्थक पुरावे. बनावट पुरावे कार भानगड आहे. आता पक्षकार दोघं कोण आहेत, दिल्ली आणि मुंबईचे. दिल्ली पोलीस म्हणतात, मुंबई पोलीस, दिल्ली पोलिसांनं बनावट कागद तयार केलेले आहेत. उदाहरणार्थ निशाणी 5A एक्झिबिट 5A नाव निशाणी आहे त्याला. हा काय आहे, 20 तारखेला मदनलालला अटक केल्यानंतर त्या रात्री पोलीस स्टेशनवर त्यांनी लिहून दिले काहीतरी, स्टेटमेंट ऑफ मदनलाल ऑन 20 जानेवारी. त्याला निशाणी पडली आयोगासमोर एक्झिबिट 5A कोर्टासमोर आला नाही, कागद येत नाही हा. त्यात असं लिहिलेलं आहे की 5 की मदनलाल म्हणाला की करकरे या कटामध्ये कोण कोण आहेत, करकरे आणि हिंदू राष्ट्रीय पत्राचा मालक आणि संपादक इतकंच आहे. आता हिंदू राष्ट्रीय शब्द घातल्यामुळं कळाले लोकांना हिंदू राष्ट्रीय पेपर आहे. संपादक दत्तराम गोडसे, मालक नारायण आपटे, हे कुणालाच कळलं नाही. करकरेचं नाव घेतलं, त्याला अटक करायचं वाण पहिलंच निघालेलं आहे दुसऱ्या कारणाचे मुस्लिमाच्या विरोधामध्ये. असं 5A मध्ये लिहिले असा कागद आला आयोगासमोर. आता प्रश्न आला, ते म्हणतात हा कागद आम्ही नेऊन दिला नगरवाल्याला. 20ला घेतला, 22ला दोघं आले विमानानं नगरवाल्याला दिले. आता नगरवाला म्हणते मला हे दिलेच नाहीत. आणि नगरवाल्यांचं आता वाचून दाखवत नाही, तोंड विश्वास ठेवा. वकील म्हणतात तिथले नगरवाला, 5A निशाणी हा कागद बनावट आणि खोटा आहे, नंतर लिहिलेलं आहे, त्यात नाव नाहीच आहे. नंतर दिल्ली पोलिसांनी निशाणी 5A कागद खोटा लिहिलेला आहे असं नगरवाला म्हणत आहेत. आणि दिल्लीचे पोलीस म्हणत आहेत हे नगरवाल्यानं लिहिल्या क्राईम डायरी लिहिलेली आहे. 21, 20, 22, 23, 24, 30, 31 दररोज काय झालं त्यामध्ये हा क्राईम रिपोर्ट डेली लिहिलेला आहे नगरवाल्याचा, तो बरोबर खोटा आहे. वा बाहेर प्रकार आहे. हे म्हणतात ते खोटं आहे, ते म्हणतात हे खोटं आहे. आता यामध्ये काय सांगावं आयोगाने. आयोग म्हणतात तर वाचून दाखवतो काही वर्गामधले. नगरवाला यांनी सांगितले की ते 23 जूनचं बरं काय वाचून दाखवतो. पण त्यांच्यावर आरोप ठेवले त्यांच्यापैकी नगरवाला यांनी सांगितले की ज्यांच्यावर गांधी हत्या प्रकार आरोप ठेवले त्यांच्यापैकी कोणीही 20 ते 30 जानेवारी अशा कालात सावरकरांना भेटून गेले नाही. हे पहिल्याचं वाचून दाखवलं. त्यानंतर जो कागद आहे ना 5A, तो कागद असा आहे की 22 जानेवारीला नोंद केलेली आहे. एकच महत्त्वाची 21ला काय घडलं, 22ला काय घडलं, 23ला काय घडलं अशा नोंदी आहे क्राईम डायरीमध्ये. ते आले नव्हते कोर्टासमोर. आले असते तर संपलंच होतं कोर्ट सरकारचं. ते फाडून खाली असते भुवड करायला जास्त नाही. 21 तारखेला नोंद सांगत आहे नाही आयोगात 21ला काय घडलं, 22ला काय घडलं, 23ला काय घडलं. मी सगळंच पाण्याच्या पानं माझ्या पुस्तकात नोंद 22 तारखेची आहे. नगरवाल्याने लिहिलेली पोलीस डायरीमध्ये असं लिहिलं आहे. अशी माहिती मिळाली की सावरकरांना या कटाची पूर्व माहिती आहे. तारीख 22 आहे. वस्तुतः सावरकर हेच या कटाचे खरे प्रेरक असून त्यांनीच महात्म्याला ठार करण्याची योजना आखली आहे. इंग्रजी वाचतो बरं इंग्रजीमध्ये. ॲज ए मॅटर ऑफ फॅक्ट सावरकर वॉज द रियल इन्स्टिगेटर अँड हॅड प्रिपेअर्ड द प्लॅन टू मर्डर गांधी, मर्डर महात्मा. हे 22 तारखेला नोंद कशी काय आली? कारण यांचं म्हणणं असं आहे आम्हाला कळलंच नाही.
हिंदू राष्ट्रीय शब्द कळाला नाही, नथुराम कळालं नाही, गोडसे कळालं नाही, कुणाचंच नाव कळालं नाही. म्हणून 30 तारखेला ते पुन्हा गेले, मारले. आम्हाला माहीतच नव्हतं नावे. सावरकरच्या बाजूलाच गेले हो. आपल्याचं माहीत नाही, गोडसेचं माहीत नाही. मग तुम्हाला 22 तारखेला तुमच्या डायरीमध्ये डेली क्राईम डायरी भरतात. ॲज ए मॅटर ऑफ फॅक्ट सावरकराला पूर्ण माहिती आहे ते ह्या कटाचे प्रेरक आणि इन्स्टिगेटर आहेत, शिल्पकार आहेत. हे तुम्ही कसे लिहिलात? विचारलं नगरवाल्याला. नगरवाला म्हणाले, आता काय? घाबरले. हे कागद नव्हता कोर्टासमोर, मागून घेतला. ते म्हणाले, हे क्राईम डायरी मी 31 तारखेला लिहिली आहे आणि बॅकडेट टाकलेले आहेत. असं म्हणून आफ्टर थॉट की सावरकरचा पुरा घातल्यावर वाचून बघा तुम्ही, भराळ कागद आहे. म्हणजे सावरकरला अटक करायचं. अहो, सावरकरचा दाव कुठलाच माहिती नाही. 30 तारखेला जेव्हा कळालं गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे आहे, तेव्हा लोकांना कळालं की सावरकरचा अनुयायी आहे. मग घरी दगडफेक करायला गेले. 500 जणांचा जमा गेला, 1000 जमा सावरकरचा गेले. नारायणरावाला मार लागला, त्याच्यात वर्षात दिवसात गेले ते आजोबा. म्हणजे सावरकरचा दाव तुम्हाला कसं कळलं? तरी मागच्या तारखेत लिहून ठेवले, रिअल इन्स्टिगेटर आहेत म्हणून. म्हणजे 5 कागद दिल्लीचा खोटा ते लिहित आहेत, नगरवाचा रिपोर्ट खोटा हा लिहित आहेत. हे अशा प्रकारे एकमेकांना. दुसरी गोष्ट आहे, सावरकराला या ठिकाणी माणसं ते वारलेले आहेत. साधं तत्व आहे. साधी शिक्षा करायची असेल तर कुल्ला तुझं म्हणणं का विचारलं पाहिजे. सावरकर वारले 66ला, आयोगाचं काम झालं 65 लाखाचं, 69ला आलं आहे. अहो, ज्या आरोपी तिथं जिवंतच नाही, त्या आरोपीच्या आधार त्याला वकील नाही, काहीच नाही, त्याच्याऐवजी तुम्ही कसं काय डिस्कस करताय? न्यायाचं जस्टिस असला पाहिजे. हे सगळं सरकारला कळालं. नंतरच्या सांगितलं असेल काही वकिलांनी की अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाचे वकील असून जज असूनसुद्धा कशा प्रकारचा आभार लिहू शकतात. तेव्हा कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे. दुरुस्ती कोणती केली पाहिजे? ज्यांच्या विरोधामध्ये प्रतिकूल शेरा येईल अशा प्रत्येकाला समोर बोलवल्याशिवाय त्याच्या विरोधात काही लिहायचं नाही. असा कायदा करण्यात आला. तो कायदा 2071 साली. हा अहवाल 69चा आहे. आता आतमध्ये जाऊ, मी काही मला काही सरकारी कामातलं माहीत नाही, तर्क करा तुम्ही. 69ला असा अहवाल येतो, बिनकामाचा वाटल ते लिहिणारा, कोर्टाने निर्दोष सुटल्याला दोषी धरणारा, स्टेटमेंट कोर्टाला कुलसमोरचे खरे मानणारा, अधिकार नसताना निर्णय देणारा. तर 71 साली कायदा दुरुस्त केला. द कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्टमध्ये कलम 8 वाढवलं. त्यात 8B आणि 8K आलेलं आहे. ते वाचून दाखवतो. हेडिंग आहे, चौकशीचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्यासंबंधी. त्यात जर आयोगाला एखाद्या व्यक्तीच्या वर्तणुकीची कंडक्ट चौकशी करणे आवश्यक वाटले तर, किंवा जर आयोगाला वाटले की या चौकशीमुळे एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बाधा पोचण्याची शक्यता आहे, तर आयोगाने त्या व्यक्तीला आयोगासमोर आपली बाजू मांडण्याची व पुरावा कसं दिली पाहिजे. आता 8K, अशा व्यक्तीला विरोधी अन्य साक्षीदाराची उलटवासणी करण्याचा हक्क असेल. आयोगासमोर युक्तिवाद करण्याचा हक्क असेल, वकील लावण्याचा हक्क असेल. हे कायदा दुरुस्ती काय करावी सांगा सरकार. काय रिपोर्ट कमिशननं, लॉ कमिशननं. नक्की मला खात्री आहे सावरकराविरुद्ध असे अधिकारबाह्य, बेकायदेशीर, निराधार, त्याला न बोलवता असे अहवाल लिहून आले. म्हणून हे खरं म्हणजे गरज नाही आहे. ह्याच्यावर निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा. ह्याची गरजच नाही मिळाली सुप्रीम कोर्ट. हे साधं आहे. हे कळायला पाहिजे सुप्रीम कोर्टाला, कुठल्या जजला. अशा प्रकारे कपूर कमिशनचा हा भाग झाला. आता एक सांगतो गोष्ट तुम्हाला. जगन फडणवीस सर्वांना माहीत आहे, महात्म्याच्या अखेर पुस्तक त्यांनी लिहून टाकले. ते त्या म्हणजे नाव घेऊन त्या पुस्तकाचं बरं काय. त्यामध्ये जगन फडणवीस म्हणतात, मी जायचो रोज कपूर कमिशनच्या
चर्चेच्या वेळेस मंत्रालयात, आणि मधल्या सुट्टीत मला बोलवत कपूर हे हे 34पासून मारायला लागले होते सावरकराला लिहिले बरं का ह्याने, 34, 46, 42, हे ब्राह्मणाचा राजाचा कट कसा होता वगैरे वगैरे फार पुस्तक आहे ते जगन पंडितचं कोल्हापूरच्या, फार चर्चा करतात. ते म्हणतात की मी तिथं जात होतो, मला कसे भेटले ते याविषयी त्यांच्या पुस्तकात मराठी काय म्हटलं सांगतो तुम्हाला. आयोगाचा वृत्तांत घेताना न्यायमूर्ती कपूर यांच्याशी माझा चांगला संबंध आला होता. बऱ्याच वेळा न्यायमूर्ती कपूर हे कामकाज संपल्यावर मंत्रालयातील दालनात मला बोलावून घेत आणि गप्पा मारत होते. गप्पाच्या वेळी बोलताना ते एकदा असे बोलले की या चौकशीतून काय निष्पन्न होणार? गांधी खुनाला जे माणसे जबाबदार होती त्यातली बरीचशी आज हयात नाहीत. जे हयात आहेत त्या आयुष्य तरी किती शिल्लक उरले आहे असा प्रश्न पडतो. त्यामुळे माझा अहवाल सर्वसाधारण असेल. हे विरोधी पक्षाच्या माणसाला गप्पा मारायची काय गरज आहे? ह्या लिहिलेखाली ह्याची तारीख आहे 33वा क्रमांक होता गोपाळ गोडसेचा. झाली साक्षी इन कॅमेरा आणि साक्षी 101 आहेत. 101 33 संपलेत, 67 साक्षीदार शिल्लक आहेत. 70% काम शिल्लक आहे. असं काम शिल्लक असताना माझा अहवाल कसा असेल हे तुम्ही पहिलं ठरवलात काय? मी एक खोच मारलेली आहे की हे लिहून सगळं पुस्तकामध्ये की काही सूचना केल्यात का जगन फडणवीसनं, हे काय ते सांगितलं नाही. अहवाल कसा लिहावा, सूचना केल्यात काय, अशा प्रकारे हे सगळा कपूर कमिशन अहवाल आहे. ह्याची सगळी चर्चा झाली पाहिजे. आपण आता ते सोडून देऊ, आयोग सोडून देऊ, कोर्ट सोडून देऊ, न्यायालय. आता विचार करा तुम्ही, सावरकर गांधीला काय मारलं असेल? संबंध कसे होते? चर्चा अशा प्रकारच्या हिंदू महासभेचेही काँग्रेसचे विरोधक, गांधीचे विरोधक म्हणून काँग्रेसला गांधीजीला विरोध असल्याच्यामुळं गांधीला मारलं, हे सगळे बोलतात ना. आणि ह्या आजवर चालू आहे. हे सगळे पार्श्वभूमी मागची म्हणजे सावरकराचे काँग्रेसचे संबंध कसे होते, सावरकराचे गांधीचे संबंध कसे होते, ह्या संबंधाला सुद्धा गांधी हत्येच्या संबंधात विचार करताना लक्षात घेण्याची गरज आहे. लोकांना माहिती नाही सावरकराचे विचार किती वरच्या थराचे होते. अगदी सांगतो, शेवटच्या काळामध्ये काँग्रेस आणि हिंदू महासभा यांची एकी होत होती. 2 सप्टेंबर 46ला सरकार स्थापन झालं, पंडित नेहरूचं अंतरिम. सावरकर हिंदू महासभा निर्णय घेतलेला आहे, ह्या नेहरूच्या सरकारला पाठिंबा दिला पाहिजे, सरकार बळकट केलं पाहिजे. हे सांगायचं नाही कोणी. हे गांधीच्या विरुद्ध आहेत, काँग्रेसच्या विरुद्ध आहेत, ह्याला ठार करा. हे असा प्रकार सुरू केला आहे. प्रत्यक्षामध्ये संबंध कसे होते प्रकरण फार अतिशय खोजलेले. आता त्या प्रकरणामध्ये सावरकरांनी सांगितलं की माझे काँग्रेसला हात बळकट करायचे नेहरूचं सरकार धोरण होतं. यातल्या कोर्टात आल्या साक्षी वाचून दाखवतो फक्त तुम्हाला. विचार ह्याचा करा होता की हा माणूस काँग्रेस विरोधी असल्यामुळं, गांधी विरोधी असल्यामुळं असा खून करील काय, ह्या मुद्द्यासाठी जो लक्षात लोकांचा येतो, आरोप करतात ते दादा महाराज, दीक्षितजी महाराज काँग्रेसचे कार्यकर्ते, ज्यांच्या घरी शस्त्र ठेवली होती नवरात्री, ह्या नथुराम गोडसे आपटीने, हे काँग्रेसला माहिती आहे सगळं. त्यांची साक्ष सरकारच्या बाजूनं आहे. म्हणजे साक्षीदार अगदी खरा असला पाहिजे काँग्रेसच्या दृष्टीनं, सरकारच्या. डिसेंबर 47मध्ये मुंबईत झालेल्या नेत्याच्या हिंदू परिषदेला मी हजर होतो. डिसेंबर 47ला बरं का. त्या परिषदेचे अध्यक्ष वीर सावरकर होते. हे साक्षीदार कशा साक्षा कोर्टातले. त्या भाषणात सावरकरांनी हिंदूंना संघटित होण्याचा उपदेश केला. त्यांनी सांगितले की आता भारत स्वतंत्र झाला असल्याने सर्व राजकीय पक्षांनी आपसातील मतभेद पक्षभेद विसरून भारतीय सरकारला पाठिंबा देऊन ते सरकार समर्थ केले पाहिजे. ही सावरकरांची भूमिका आहे. सांगणार केले तुम्ही, इकडे सरकार गेले, सरकार आपलं डब आलेलं आहे, हीच भूमिका शेवटपर्यंत आहे. आपल्या भारताच्या सगळ्या समर्थ भाषेत बसा तुम्ही. सॉर्ट आउटसाईड, पीस विदिन, कॉन्स्टिट्यूशन विदिन, वार आउटसाईड. अत्यंत
अहिंसकवृत्तीचा लोकशाहीचा माणूस आहे, हे ह्या दृष्टीनं आपण हे बघायचं एकदा. तसेच साक्ष त्यांची अशी आहे. मी 9 ऑगस्ट 47ला दादा महाराजांच्या सरकारनं आणलेली आहे. दिल्ली येथे भरलेल्या हिंदू परिषदेला गेलो होतो. तिचे अध्यक्ष सावरकर होते. या परिषदेतील भाषणात सावरकरांनी सांगितले की हिंदूंनी आपले युगानुयुगाचे असलेले मतभेद विसरून आक्रमणापासून संरक्षण करण्याचे एकत्र आले पाहिजे व हिंदूंनी केंद्र सरकारचे हात बळकट केले पाहिजे. हे सगळं 2 बडगे साक्षीदार, माफीचा साक्षीदार, त्याची साक्ष आहे कोर्टामध्ये, त्या साक्षीतून घेतो आहे. सरकारनं आणलेली आहे. मला माहीत आहे की फाळणीनंतर हिंदू महासभेने नेहरूच्या काँग्रेस मंत्रिमंडळाशी सलोखापूर्ण सहकार्य करण्याचे धोरण ठेवले होते. इंग्रजीमध्ये आहे की पॉलिसी ऑफ वर्किंग इन क्लोज कोऑपरेशन विथ द नेहरू लेड काँग्रेस मिनिस्ट्री. उगाच चुकून भाषांतर म्हणून सांगितलं तुम्हाला. हिंदू महासभेचे धोरण नेहरूचे मजबूत करण्याचे होते हे मला माहिती आहे. डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश सावरकरांच्या संमतीने झाला होता मला माहिती आहे. पुढं महाराष्ट्र प्रांतिक हिंदू महासभेच्या बार्शी येथील अधिवेशनात हिंदू महासभाध्यक्ष ल भोपटकर पुण्याचे अखिल भारतीय अध्यक्ष होते. अखिल महत्त्वाचे अखिल भारतीय हिंदू महासभेने संमत केला ठराव वाचून दाखवला बार्शीच्या अधिवेशनामध्ये अखिल भारतीय अध्यक्षाने भोपटकरांनी. त्या ठरावात म्हटले होते, आपण सर्वांनी काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून काम करावे व नेहरूच्या सरकारला पाठिंबा द्यावा. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या गोडसे आपटे यांनी या ठरावाला विरोध केला व आवेशपूर्ण विरोध केला. त्यानंतर भोपटकरांनी आपले मत व्यक्त केले की हिंदू महासभाच आता बरखास्त करून टाकली पाहिजे. हे ऐकताच नथुराम गोडसे कमाला भडकला व सुरा घेऊन भोपटकरांच्या अंगावर धावून गेला. आपटेही त्याच्या मागे गेला. आम्ही तिथे नसतो तर भोपटकरांना भोकसाचा भस्म झाले असते. ही घटना डिसेंबर 46मधली आहे, घडलेली आहे. गोडसे आपटे विचारा स्वतंत्र विचाराचे आहेत. ते आपल्या अग्रणी दैनिकातून हिंदू महासभेवर टीका करत असत. महाराष्ट्र प्रांतिक हिंदू महासभेच्या आदेशाविरुद्ध सावरकरांनी आपल्या घरावर 15 ऑगस्ट 47 रोजी तिरंगा लावला होता. याचा नथुराम गोडसे यांना कमालीचा राग आला होता. हे सगळे थोडक्यात दिले मी. कधीतरी समजून घेणार की नाही आपण. इंग्रज सरकार गेले, इतकी वर्ष गुलाम केली आपली आहे. हे सरकार आपलंच आहे, हे बळकट केलं पाहिजे, हे सावरकर सातत्याने सांगत आहे. आणि हे नको असणारा एक गट तयार झालेला आहे. त्या गटाने हत्या केली. त्याचे आरोप ह्याच्यावर राहतं का तुम्ही? स्वतः सावरकर सांगितलेलं आहे कोर्टाच्या निवेदनामध्ये. सावरकर म्हणत आहेत, मुक्त आणि स्वतंत्र भारत जन्माला आला होता. आपण स्वतंत्र केले राज्य संघटित व समर्थ करणे अत्यावश्यक होते. हाच उद्देश समोर ठेवून मी लोकांच्या मनावर असे बिंबवण्याचा प्रयत्न करत होतो. कोणत्याही पक्ष सत्तेवर असला तरी सर्वात आधी केंद्र सरकार बळकट केले पाहिजे. याच उद्देशाने माझी इच्छा होती की देशातील 2 मोठ्या संघटना असणाऱ्या काँग्रेस व हिंदू महासभा यांनी एक समान आघाडी केली पाहिजे व आपल्या देशाच्या केंद्र सरकारचे हात बळकट केले पाहिजेत. याच उद्देशाने मी नवा राष्ट्रध्वज लगेच मान्य केला होता. हिंदू महासभेतील प्रमुख नेते, काँग्रेसमधील काही प्रमुख नेते अशी समान आघाडी करण्यासाठी मला सहकार्य करत होते. हिंदू महासभा कार्यकारिणीने एक ठराव संमत करून केंद्र सरकारला पाठिंबा दिला होता व हिंदू महासभेने डॉक्टर साहेब मुखर्जी यांचा केंद्र सरकारतील सहभाग सर्वांनी मान्य केला होता. याला सरकारने विरोध केला नाही, मान्य केलेलं आहे. ह्याला म्हणजे वकील होते ना ते गव्हर्नमेंटचे, त्यांनी हे खोटं म्हटलं नाही, गप्प बसलेले आहेत. अशा प्रकारची भूमिका यांची होती. एक पुरावा मी आणलेला आहे. ह्याची सरदार पटलांचा गट यांच्याशी युती होत होती. ही युती गेली ह्याच्यानं. त्यातला एक छोटा पुरावा सरकारी कोर्टाच्या डॉक्युमेंट आलेला आहे. कारण ते 10,000 पत्र जे पकडले उत्तर प्रदेशामधून, त्यात MP मधला एक पत्र सरकारी खात्यात पोलिसांनी पकडला. त्यात ते पत्र असं आहे, वाचो मग खुलासा करतो बरं का, न समजलं तर. पत्र आहे 12 जानेवारी 48, 8 दिवस अगोदर
बामस्वाच्या घटनेच्या मी लेटर हेड आहे मध्य प्रदेश हिंदू महासभा, तिथल्या एका नेत्यानं राम पांडेनं लिहिले दुसऱ्या एका नेत्याला, हिंदू महासभेतल्या 2 नेत्याचा पत्रव्यवहार आहे. त्यात काय म्हटले बघा, मी पंडित द्वारकादास मिश्र व पंडित रविशंकर शुक्ला हे किती रती भारतीय गृहमंत्री मुख्यमंत्री सगळं माहीत आहे आपल्याला, यांची मध्य प्रांतातील सागर येथे भेट घेतली. तुम्हाला भेटण्याची म्हणतात पाटीलला बरं का एक अधिकारी हिंदू महासभेचे, त्यांना तीव्र इच्छा आहे. ते तुम्हाला भेटल्यावर त्यांची इच्छा आहे की तुम्ही नंतर सरदार पटेल यांची भेट घ्यावी. त्यांना वाटते की तुमची पटेल साहेबाची होणारी मुलाखत हिंदू महासभेचे काँग्रेसबरोबरचे पुढील धोरण कसे असावे याची चर्चा करण्यासाठी आवश्यक ठरणार आहे. तर सवडीप्रमाणे मिश्र व शुक्ला याला भेटावे हे पत्र लिहिलेलं आहे. रामकिनस पांडे यांनी नातेसाहेबांना हे पत्र सरकारच्या कोर्टाच्या फाईलमध्येच आहे. हे सगळं उद्ध्वस्त झालं. सरदार पटेलाचा पाठिंबा देऊन करता होते ते सगळं उद्ध्वस्त झालं. आता पुढचा प्रश्न आहे, गांधी संबंध कसे होते सावरकरांचे. गांधीजीवर टीका सावरकर केव्हा करत असत, केव्हापासून 1924 पासून टीका करत आहेत. त्यांचं गांधी गोंधळ पुस्तक केव्हाचं आहे, 24 ते 27 काळातलं पुस्तक आहे. अतिशय टोकाचं टीका केलेली आहे. या माणसाने उघडपणानं गांधीवादावर कठोर टीका केली की आता वाचताना वाटतं की उघड टीका करा नको होती एवढी. जे सत्य आहे ते मांडायचं काम एवढं टोकाचं केलेलं आहे. 24 पासून 28 24 वर्षी टीका करतात. हिंदू महासभा अध्यक्ष झाले टीका करत आहेत. तर अशा प्रकारे गांधीशी यांचे संबंध वैयक्तिक कसे होते, त्यांना खून करण्यासारखे होते का, त्यांची भावना काय होती, एका पक्षाचा मोठा नेता 2 पक्षाचा हिंदू महासभा आणि काँग्रेस यांच्या नेते कसे वागले पाहिजेत उदात्त दृष्टिकोनातून, असे होते का रे. हा का दाऊद इब्राहिम आहे का खुनेकर फिरायला. तर अशा प्रकारे यांचं विचार कोणते होते गांधीबद्दल. त्यांचे पत्र आलेत कोर्टासमोरच. 10,000 पत्र जप्त केली सावरकर सदनातून. त्यातल्या पत्रापैकी पत्र आहेत. 47 सालचं एकही पत्र गोडसेचं सापडलं नाही. जे सापडले ते ऑक्टोबर ह्याच्या पूर्वीचे. जे पत्र सापडले ते सावरकरला उपयोगाचेच होते. त्या पत्रापैकी सावरकर काय म्हणत आहेत, त्यांनी 38 साली 1900 हिंदू अध्यक्ष झाले आणि त्या पत्र काढलेलं आहे. पंडित नेहरूला अटक झालेला निषेध करतो मी. अत्यंत देशभक्ती मानणारे मानवतावादी विचाराचे पंडित नेहरू यांना अटक करणं चुकीचं आहे. ते अध्यक्ष काँग्रेसचे आहेत, अटक केली ती काँग्रेसनं सरकारनं. असं पत्र काढा विसरले नाहीत बरं का. भावना बघा एकमेकाच्या. असा माणूस खून करेल का अशा अर्थानं बघायचं आपल्याला. 42 साली अटक केली सर्वांना. गांधीला अटक केली, पत्र काढले, निषेध करतो आम्ही. हे क्विट इंडिया नको आपल्याला, स्पिट इंडिया आहे, विरोध आहे, आम्ही भाग घेत नाही. अटक करणं चुकीचं आहे. निषेध करायला पत्र काढलं. पुढलं पत्र वाचून दाखवतो तुम्हाला. 43 साल एवढ्या तुरुंगामध्ये उपोषण गांधीनं 21 15 दिवस झाले याची प्रकृती बिघडली. माहीत आहे तुम्हाला. चर्चिलनं तर आता सोय करा अंत्ययात्रेची असं आपण ऐकतो. सावरकरांनी पत्र काढलेलं ते पत्र वाचून दाखवतो. 43 आहे बरं काय. 24 पासून विरोध फाळणी होणाऱ्या सगळं चर्चा चालू होती. 40 पासून क्विट इंडिया केले होते, सगळं केले, विरोध आहेच काँग्रेसचा. पण पत्र त्यावेळेस कोणतं काढलं ह्यांनी, ते पत्र कोर्टाच्या फाईलमध्ये आहे. आता आपण म्हणजे उपोषण सोडण्यासाठी गांधींना आता आपण सर्वांनी म्हणजे भारतीयांनी तात्काळ लक्षात घेतले पाहिजे की गांधीजींना उपोषणाचा ताण असह्य होण्यापूर्वीच एक राष्ट्रीय आवाहन करून त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणे हाच अधिक परिणामकारक उपाय आहे. आता वाट पाहत बसणे धोकादायक ठरेल. गांधीजी सुटका करण्यासाठी व त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारचे मत वळण्याचे आतापर्यंत आपण सर्वांनी प्रयत्न केले आहेत. या उपोषणाने किंवा त्याच्या नैतिक व मानवी अर्थतेने सरकारच्या हृदयपालट होईल अशी आशा करणे व्यर्थ आहे. काळ इतक्या वेगाने पुढे जात आहे की सरकारचा किंवा निषेध
पण विरोध करण्यासाठी एक क्षणही वाया घालता येणार नाही. विनंत्या, त्यागपत्रे किंवा शासनाला उद्देशून केलेले ठराव आता गांधीची सुटका करू शकणार नाहीत. आता आपण आपला मोर्चा परकीय व सहानुभूती शून्य व्हाईसरॉय निवासाच्या दाराशी न नेता त्याचे तोंड गांधीच्या रुग्णशाहीकडे वळवले पाहिजे. ज्या राष्ट्रीय हितासाठी गांधीजींनी हे उपोषण आरंभिले आहे, त्याच राष्ट्रहितासाठी त्यांनी उपोषण सोडले पाहिजे, अशा आपण सर्वांनी त्यांना विनंती केली पाहिजे. त्या राष्ट्राच्या सेवेसाठी गांधीजींनी हे प्राण धोक्यात आणणारे उपोषण आरंभले आहे. हे राष्ट्रच त्यांना सांगत आहे की यावेळी त्याचे प्राण जाण्यापेक्षा ते राहणे राष्ट्रासाठी अगणित मौल्यवान ठरणार आहे. गांधींनी अशा राष्ट्रीय आव्हानातून हे ओळखले पाहिजे की त्यांचे जीवन हे केवळ त्यांच्या स्वतःचे नसून तो एक राष्ट्रीय ठेवा आहे. ह्या राष्ट्राची ती एक मालमत्ता आहे. इंग्रजीमध्ये हिज लाईफ इज नॉट सो मच ऑफ हिज ओन ॲज इट इज ए नॅशनल असेट, ए नॅशनल प्रॉपर्टी. तेव्हा मी सर्वांना सन्मानित विनंती करतो इतरांना तरी गांधीचे उपोषण सोडण्यासाठी आवाहन केले पाहिजे. हे सोडल्यानंतर प्रकृती नीट राहण्यासाठी आधी जा कुठतरी मग ते गेले वड्याजवळ राहायला पंचगणीला. हे असं 43 सालचं आहे. हे असे विचार आहेत. हा मग मारेल का कधीतरी? बरं मारायचं असेल तर ते असं विरोध करून आज म्हणजे थोडक्यामध्ये काय त्यांचे संबंध गांधीचे कसे होते, काय होते, दर्जा कोणता होता, काय तुझ्या कल्चर केले. सावरकरांच्या सदनाकडे गेले होते दत्तूराम गोडसे आपटे. अहो ते हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते. खाली तिथं कार्यालय हिंदू महासभेचं तिथं असं बेडे दाबे राहतात, तिथं सगळं आहे. म्हणजे त्यांच्या घराला गेले की झाले का गुन्हेगार? सावरकर म्हणजे एक डाऊ टोळीदारी आहे, त्याच्या घराला गेले की झालं. असं काय करता का तुम्ही? कधीतरी नेता आहे मोठा असं बघायला पाहिजे असं माझं मत आहे. आता यानंतर त्याने पत्र काढलेलं आहे 44 साली. विरोधी पक्षाशी कसं वागावं ह्याचा आदर्श घातला सावरकरांनी. लोकशाही मानणारे सावरकर कसा आदर्श घालतात, राजकीय पक्षाच्या नेत्याला कसं वागावं यासाठी हे पत्र महत्त्वाचं आहे. 43 जुलैमध्ये जिनावरती खुनी हल्ला झाला. ते खाकसाने केला होता, वाचले. सावरकरांनी पत्रक काढले. हे पत्रक सगळे पेपर आलेले आहेत बरं काय. हे आता लिहिले हे पत्र सगळे देऊन आपले येते फटकेनं. हे पत्र कोर्टात सुटण्यासाठी छापून घेतलेले नाहीत. आधी छापलेले पेपरचे कातले ते गांधी हत्या होणार आहे मग आपण दाखल करू म्हणून केलेलं बरं का. असतं आता हे पत्रक आलेलं आहे. जिनाच्या हल्ल्याविषयीचं पत्रक आहे ते. श्रीयुत जिनाचा जीव घेण्याच्या हेतूने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्याचे व्रत ऐकून अत्यंत दुःख वाटले. ते थोडक्यात बचावले. याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. मुसलमानाची कड घेणाऱ्यामध्ये जिना आघाडीवर आहेत असे असतानाही आपला जीव घेण्याचा प्रयत्न एका मुसलमानाने करावा हे त्यांच्या विचार जेव्हा लागणे अगदी स्वाभाविक आहे. अशा घातक खुनी हल्ल्यामागे राजकीय हेतू असो किंवा धर्मांधता असो असले कृत्य म्हणजे सार्वजनिक आणि नागरी जीवनात लागलेला कलंक म्हटला पाहिजे. म्हणून त्याचा तो निषेध केला पाहिजे. ह्याला उत्तर दिले आभार मानणारं जिनानं. हे असाच माणूस आहे. कशी कल्पना करता तुम्ही एका माणसाचा खून करेल म्हणून. आता आपण हे सगळं सोडून देऊ. गोडसे सावरकराबद्दल गोडसे हा एक सांगकाम्या होता. उठ मार गांधीला मारला असं नाही. ते गोडसे सावरकरला शिकवतो बऱ्याचदा. स्वतंत्र बुद्धीचा हे सांगणं कठीण झाले. आता सगळे पुरावे कोणासमोर आलेले आहेत. 37ला सावरकर झाले अध्यक्ष. 38पासून 43पर्यंत सावरकरला सल्ले देणारे पत्र पाठवले त्यांनी. ते पत्र अन्वयाचे पत्र नाही, ते सल्लागाराचे पत्र सगळे. म्हणजे गांधीला मारण्यासाठी सल्ला घेतला पाहिजे त्यांचा. अशी गरज नसणारा माणूस आहे. तर गोडसेचं पत्र कोर्टात आलेलं, कोर्टासमोर आलेलं ते भाषांतर करून दाखवत होतो. मूळ पत्र मराठीत इंग्रजीत केलं कोर्टामध्ये, मी मराठीत केलं. परत पत्र आहे 28 फेब्रुवारी 38चं. शब्द आहे 2000. पूर्ण कोर्टात आलेलं आहे. वाचून दाखवतो. म्हणजे गोडसेला मारण्यासाठी सावरकरांच्या आज्ञेची गरज होती, ते घेतली असेल का असं. आज काँग्रेस अधिक लोकप्रिय होऊन
पुढे का जात आहे अध्यक्षाला लिहित आहेत बरं काय. काँग्रेस ही जातीय प्रश्नाशिवाय इतर अनेक विषयासंबंधात कार्यक्रम आखत असते. त्यांनी परकीय सत्तेविरुद्ध आंदोलन उभे केले आहे व राजकीय चळवळी उभा केल्या आहेत. म्हणजे त्यांच्याकडं राजकीय दृष्टीने निश्चितचा कार्यक्रम आहे. राजकीय बाबीशिवाय समाजवादी भाईविचाराचे लोक काँग्रेसमध्ये शिरले आहेत. त्यांच्याकडे कामगार व शेतकरी यांना संघटित करण्याचा कार्यक्रम आहे. याचा अर्थ आर्थिक दृष्टीनेही काँग्रेसकडे कार्यक्रम आंदोलन करण्याची व्यवस्था आहे. शिवाय दलित वर्गाच्या सुद्धा उद्धारासाठी त्या चळवळी सुरू केल्या आहेत असल्यामुळे त्यांच्याकडून सामाजिक आंदोलने होत असतात. थोडक्यात काँग्रेसचे कार्यक्षेत्र सर्वव्यापी आहे. हे सर्व सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की आपणही अशा सर्वव्यापी चळवळी सुरू केल्या पाहिजेत. जनता आता तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे की तुम्ही व हिंदू महासभा कोणता राजकीय, आर्थिक व सामाजिक कार्यक्रम आखणार आहे. तेव्हा तुम्ही हिंदू महासभा आपले संघटनाचे कार्य केव्हा सुरू करणार आहात. सध्या तरी हिंदू महासभेत संघटनेचा पूर्ण अभाव आहे. खरं म्हणजे असे धोरण आखले पाहिजे की पुण्यात हिंदू महासभेचा जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष हा दलित वर्गातच असायला पाहिजे. किमान वालचंद कोठारी किंवा तसाच एखादा ब्राह्मणेतर त्या पदावर असायला हवा. हे माझ्या अधिकाराच्या मर्यादेबाहेर जाऊन लिहित असलो तरी माझे तुम्हाला कळकळीचे आव्हान आहे की ज्याप्रमाणे काँग्रेस स्वतःचे स्थान बळकट करीत आहे त्याप्रमाणे तुम्हीही विविध व्यक्तींना वेगवेगळी कामे देऊन हिंदू महासभा बळकट करण्याचे लक्ष द्यावे. आपल्या विचाराचा प्रचार करण्यासाठी आपल्याकडे एक वृत्तपत्र नाही तेव्हा वृत्तपत्र सुरू करण्याची अत्यंत गरज आहे. आज हिंदू महासभा स्थिती आहे की तुम्ही मुळीच हालचाल का करीत नाही. अनेक गोष्टी तुमच्यावर अवलंबून आहेत. आज कमतरता कशाची असेल तर तुमच्या मार्गदर्शनाची होय. कशाची गरज असेल तर अशा कार्यक्रमाची होय. हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून तुम्ही दौरे केव्हा सुरू करणार आहात. त्यासाठी वृत्तपत्रे प्रचाराची काय व्यवस्था केली आहे. महाशय, हिंदू महासभा, हिंदू समाज तुमच्या सर्व समाजाची वाट पाहत आहे. म्हणून मी धाडस करून विनंती करत आहे की कृपया तुम्ही हिंदू महासभेची स्थिती लक्षात घेऊन काहीतरी कामाची सुरुवात करावी. गेल्या 2 वर्षात काँग्रेसचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खूप मोठे चांगले कार्य केले आहे. त्यांनी जागोजाग खेडोपाडी जाऊन भाषणे केली आहेत. हिंदू महासभेच्या अध्यक्षाचे नावे असे सर्व दुमदुमले पाहिजे. हे पत्र लिहिण्यात मी माझ्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे, परंतु याबद्दल मला उदार मनाने क्षमा करावीशी अशी आहे. अशी पत्र 4-5 आहेत. आदिवासी 43च्या कानपूरला काय भाषण करावं हे सांगितलं. असे मुद्दे मांडा तुम्ही म्हणून. तेव्हा नथुराम गोडसे काहीतरी सावरकर सांगितला केला अशा प्रकारचा माणूस नाही. ही गैरसमज लोकांचा दूर करावा ह्यासाठी मी फक्त दोघांच्या संबंधात सांगितलं तुम्हाला. आता आपण सगळं सोडून देऊ. शेवटचा मुद्दा पुरावे सोडून देऊ, सगळं सोडून देऊ. पण पुराव्याच्या पलीकडे जाऊन असा तर्क करा तुम्ही. सावरकरांनी खरंच गांधीची हत्या करायची आज्ञा दिली असेल का, आज्ञा दिली असेल काय, कसा पटत असेल काय. सगळे सोडले. कोर्ट सोडलं, आयोग सोडले, दोघांचे संबंध सोडले. निदान 5 गोष्टीचा विचार सावरकरांनी केला असेल की नाही, जो नथुराम गोडसेंनी आपटीने केला नाही. कारण ते भावनेच्या भरात केले. सावरकरांसारख्या अत्यंत विचारी विवेकी असणाऱ्या माणसानं मी सांगतो आता 5 गोष्टीचा विचार करा. तर्काच्या पलीकडे जाऊन, पुराच्या पलीकडे जाऊन विचार करायचा की जे विरोधक काय म्हणत आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की सावरकरला पहिला प्रश्न, स्वतः आरोपी व्हायचं होतं काय. त्याला गेले पुरावे सगळे. स्वतः आरोपी. लक्षात घ्या, या ठिकाणचा खुनी पळून गेला नाही. हे सुपाज हत्या झालेली नाही, समोर उभा टाकून हत्या झालेली आहे. हो नाही आता ते हे पहा, वध आणि खुनाचे भाग काय तर बाजूला ठेवून देऊ आपण. नाही
नाही नाही आता नाही पण कोर्ट काय म्हणतो, मी काय केलं, विरोधक बदनामी कशी करतात हाच मुद्दा घेतला की नाही, त्याच्या दृष्टीने कुणच आहे की नाही, आपण काय बोलतोय. नाही आता तो काय वादाचा मुद्दा आहे, तर तुम्हाला काय म्हणजे हा मर्डरचा अर्थ तोच होतो की नाही. बरं जाऊ दे, तो मुद्दा फार होताच नाही. मुद्दा कोणता आहे की स्वतः सावरकराला आरोपी व्हायचं होतं का. म्हणजे सावरकरला पकडलं, पोलीस स्टेशनला नेलं, 13 महिने लवकर निकाल लागला, बरं झालं. हे कलंक लागलं की नाही. कोर्टातून सुटून येणं वेगळी गोष्ट आहे, पुरावा न ठेवता कट करता येतो. बॅरिस्टर असल्यामुळं पुरावे टाळता येतात, वकील चांगला लावता येतो. सुटणं वेगळी गोष्ट आहे. पण सावरकर असा पुरावा होता सावरकरांच्या संबंधामध्ये की ज्या सावरकरला अटक अपरिहार्य होती. कोणता पुरावा. नथुराम गोडसे आपटे त्यांचे अनुयायी होते, माहीत होते की नाही. खून करायचाच असला तर ह्या दोघांना का पाठवायचं. ह्या 7 पैकी 5 लोक हिंदू महासभेचे. करकर हिंदू महासभेचा, परतुर हिंदू महासभेचा, गोपाळ गोडसेचा भाऊच आहे, बडगेसुद्धा हिंदू महासभेचा, फक्त शंकर ख्रिस्तियन आहे. हे 7च्या 7 लोक आणि 2 आपटे गोडसे तर पुढच्या काळामध्ये म्हणजे 46च्या अगोदरची अनुयायी. तुम्ही जाऊन मारा असं ह्यांनी सांगणं म्हणजे आपल्याला अटक करून कारागृहात जाणं आहेच. हा स्वतःला आरोपी त्यांना व्हायचं होतं का. कारण सुटकाच नव्हती. ज्या दिवशी 5:17 हत्या झाली, रेडिओवरती आलं की हा नथुराम गोडसे हा खुनी आहे, सावरकरांच्या घरावर 500 ते 1000चा जमाव गेला होता. त्याचं कारण काय होतं. आज प्रत्येक काय म्हणतात, गोडसे शिष्य होता की नाही. त्याचं शिष्य होता की नाही. शिष्य होता सिद्ध करायची गरजच नव्हती पूर्वीच्या काळात का होईना. आपल्या शिष्याने तिथं हत्या करावी, ते पोहण्याचं नाही, मारायचं. म्हणजे आपल्याला अटक अपरिहार्य आहे. स्वतःला आरोपी सावरकरला व्हायचं होतं का. खून करायचाच असता तर कोणाला सांगायचं, सुपारी देऊन कळते नव्हतं ना. तर स्वतःला आरोपी होण्याचे मनस्ताप काय काय झाले सावरकरांना. सुटले कसे नशिबानं. खोट्या आरोप उभा केला काय झालं असतं. तर अशा प्रकारे जवळच्या माणसाला मारायला लावायचा प्रकार, आत्मघातकी प्रकार सावरकरांनी केला असता का, असं विचार करा. 2 नथुराम गोडसेनं स्वतःहून तिथं मी हत्या केली मान्य केलेलं आहे, पळून गेलेलं नाही. का बरं. हत्या का केली हे सांगण्यासाठीच आपलं बलिदान होऊ द्या म्हणाल ते. म्हणजे कोर्टात जाऊन न्यायालयामध्ये सांगायच्या वेळा त्या व्यासपीठावर गांधीची हत्या का केली हे सांगण्यासाठी स्वतःचा जीव दिला आहे. हे स्पष्ट आहे. खरं मानलं असं तर म्हणजे न्यायालयात जाऊन ते निवेदन केले. 5.5 तास भाषण, ते 170 पानांचं निवेदन आहे. पंचवाकोचे बळीमध्ये आले, मेजर ऑर्डरमध्ये सगळं ते प्रक्षोभक अगदी सगळ्या ते जज हेलावले सुप्रीम कोर्टातले, खोसला वगैरे सगळं आलेलं आहे. हे आपल्याला कोर्टासमोर मांडता यावं, गांधीवादाची चिकित्सा करता यावी, गांधीजीने काय काय मुस्लिम धर्माला आपल्याला कळावं, हे जनतेला कळण्यासाठी व्यासपीठ उत्तम कोणतं असेल तर न्यायालयाचं आहे. मग न्यायालयाच्या व्यासपीठावर स्वतःला बळी देऊन स्वतः फाशी जाणार माहिती असताना तिथं जाऊन त्यांनी तो समोर जाऊन केलं आणि ते निवेदन दिलं. त्या निवेदन खूप गाजलं, बंदी घातली सरकारने त्याला. माझा प्रश्न असा आहे, असं निवेदन त्यांनी दिल्यानंतर सावरकरांनी हे सारं निवेदन निष्प्रभावी करण्याचं आपलं निवेदन का दिलं. ह्याचं निवेदन सावरकरांचे 55 पानाचं सगळं नथुराम गोडसे चूक कसं मांडलेलं आहे. म्हणजे एक आपला अनुयायी बळी जायचा, आपण कलंकित आरोपी व्हायचो. आणि नथुराम गोडसे कसा चुकला, गांधी कसे चांगले होते, माझा कसा पाठिंबा होता काँग्रेसला, मी गांधीच्या जीवनासाठी कसं लिहिलो, आणि हा निषेधार्ह निंदे कृत्य आहे. आज मी समोर नथुराम गोडसेचं निवेदन सावरकरांचं वाचलं, मला पटतं, सावरकरांचं पटतं. मग हे निवेदन त्यांनी निष्प्रभावी का केलं. म्हणजे याचा अर्थ एक बळी दिला आहे खोटं असणार आहे. काय फायदा पडला याचा. एवढा बळी जाऊन लिहून ते सावरकर उलटं म्हणतात, तुम्ही कोणाचं म्हणतात. माझा मुद्दा असा आहे, असं सावरकरांनी केलं असेल का. तू बळी जा असं मी तो खोडून काढतो. तेव्हा हे सावरकरला काहीच माहिती नव्हतं.
स्वतःहून काम केलं आहे, अशाच डिस्कशनला तुम्हाला यावं लागेल. मुद्दा क्रमांक 3, सावरकरांनी जर माहिती असेल तर दिलं असेल तर गांधीजीला मारण्याची हीच वेळ का निवडली? 24पासून 48पर्यंत गांधीचा विरोध असताना आणि गांधीचं वर्चस्व वाढत 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 गेलेलं आहे. प्रत्येक पहिल्याचं वर्ष गांधीला ठार मारण्यासाठी अधिक फायद्याचं होतं नथुरामच्या दृष्टीनं. पण सावरकरने असं काहीच केलं नाही. आपल्या समोर गांधीची कमाल वाढत गेली. 40 साली फाळणीची मागणी झाली. मुस्लिम धार्जिणेपणा पूर्वीच होता. क्विट इंडियाचं घोषणा केली त्यांनी. देऊन टाका राज्य सगळं जिनाकडे म्हणाले. हे सगळं माहिती होतं ना. मग ह्या सगळ्या काळामध्ये त्यांनी कोणताच वेळ निवडली गांधीला मारायला? वेळ कोणती निवडली? फाळणी होऊन गेली, स्वातंत्र्य मिळालं, 7 महिने होऊन गेले, सगळा देश सगळी जनता झाली गांधी विरोधी, सगळे निर्वासित मिळाले, गांधीजी मरणे दो. सगळे सरकारमध्ये राजीनामा दिला होता सरदार पटलांनी 17 तारखेला उपोषण काळामध्ये. गांधीने आमचा विश्वासघात केला, भारताची अखंड भारतामध्ये फाळणी केली, 10 लाख लोक मारले गेले, कत्ले होत होत्या. गांधीने आम्हाला हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला, अहिंसा म्हणाले, सगळं म्हणाले, सगळा घात झाला आमचा. सगळा देश गांधीचं सगळं तत्त्वज्ञान पराभूत झालेलं होतं. गांधी संपलेच होते. त्यावेळेस गांधीजीला मारून नथुराम घोषाच्या कृत्यानं काय झालं? जे आतापर्यंत बोललो 24 सगळं पाण्यात गेलं की नाही? ही वेळ होती काय मारायची? ज्या वेळेला गांधीचं सगळं संपलं होतं, अगदी काँग्रेस विसर्जित करा असा ठराव आणला होता 30 तारखेला. अगदी पहाटे लिहिला होता त्याने, ते सगळं पहिल्याच लिहिलं आहे. विसर्जित करा, काँग्रेस विरुद्ध सगळे काँग्रेसचे सगळं सरकार याचं कोणीच नेहरू याचं काहीच माने नाहीत. सगळ्या काँग्रेसच्या नेत्याला फक्त गांधीजी पाहिजे होते नेतृत्व म्हणून लढायला. गांधीचा कोणताच विचार काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याला मान्य नव्हता. त्याचे आर्थिक विचार मान्य नाही, त्याचं हिंदू स्वराज्य मान्य नाही, त्यांचं सैन्य ठेवू नका मागणी जुलैमधली आहे 47ची. प्रत्येक गोष्टी मांडणार, सरकार विरोध करणार, हे उपोषण करणार. सगळ्यात अडचणीचं काय होतं? सरकारला गांधीजी होते. हा माणूस आम्हाला त्रास देणार आता प्रत्येक वेळा उठून. म्हणजे सरकारसमोरची अर्थ सरकारला माहिती होती. जनतेत लोकप्रिय झाले, सगळं संपलं होतं, फाळणी झाली होती. जेवढं काय राग व्यक्त करायचा होता ती खरी वेळ होती. अशा अत्यंत चुकीच्या वेळी जी वेळ फायद्याची होती गांधीजींना त्यांच्या गौरवासाठी, त्यावेळेस ही निवड सावरकरांनी का निवडली? काळा होतं का नाही जेवढं होतं? तर ही निवडण्यामध्ये किती चूक केली होती हे सगळं नीट अभ्यास आपण करा. आणि 5वा मुद्दा आहे, ह्या गांधी हत्येच्या परिणामाचा विचार सावरकरांनी केला होता की नाही? हे विचारी होते, दूरचा विचार करणारे होते, दूरदृष्टी होते, असं समजून चालवले. भावनेच्या भरात वाटेल ते करतील तर मग काही करतील, ते दुसरा गोष्ट केलं, त्यागाच्या भरात जाऊन केलं त्यांनी, की ते काही घरचे स्वार्थ नव्हता ह्यांना. मग भावनाच्या अतिरेक झाला, भावनेचा, राष्ट्रीय भावनेचा केला त्यांनी. सावरकर असे कल्याण होते का? परिणाम काय झालं सावरकर हत्येच्या, गांधी हत्येमुळं? एक पहिली गोष्ट, हिंदू महासभेला खीळ बसली की नाही? हिंदू महासभा संपली की नाही? अगदी त्याला सगळं संपलं, त्यातून जनसंघ निघाला, सगळं बाहेर निघालं. का बरं निघाला? कशासाठी निघाला? ते गांधी हत्येमुळे निघाला आहे. हिंदू नाव ठेवायचं नाही. ठराव आणला होता त्या पहिल्या सभेत जनसंघाच्या, हिंद महासभा. हिंदू शब्द काढून टाका, हिंदू शब्द नको. म्हणजे हिंदू महासभा जी सावरकरांनी वाढवली, रक्ताचं पाणी केलं. अहो, हे इतके बुद्धिवादी, इतके समाज क्रांतिकारक गेले हिंदू महासभेत कशासाठी? हे हिंदूचं काय कल्याण व्हावं, हिंदूला कोणीच नाही, या हिंदूच्या बाजूला उभा टाकणं माझं कर्तव्य आहे म्हणून अत्यंत बुद्धिवादी समाज क्रांतिकारक माणूस, जाती म्हणलं तर हरकत नाही मला, हिंदूच्या बाजूने उभा टाकला. हिंदू महासभा वाढवली, मोठी केली, हिंदूची अस्मिता निर्माण केली. हे हिंदू महासभा संपून टाकण्याचं काम झालं की नाही? ते पहिलं तर तेव्हाच का PR दास यांचे वकील होते, कोर्टात ते निवेदन केलेलं आहे. हिंदू महासभा पूर्ण संपली असेल, तुमचा ते पक्ष म्हणून संपला किंवा ताकद म्हणून संपली, तर दास म्हणाले सावरकरांना आपण वाढवलेली, मोठं केलेली हिंदू महासभा संपून जावी असं त्याचं मत असेल काय? असं PR दास कोर्टात म्हणाले.
म्हणजे सावरकरांनी ह्या हत्येमुळं पहिल्यांदा काय संपलं, सावरकरांनी आपल्या सगळ्या लोकप्रियतेचा, जाती म्हणा, वाठ्ठलते म्हणा, इंद्रपद द्या पण हिंदुत्व सोडणार नाही, हिंदूला कोणतं पाहिजे म्हणून हिंदू महासभा वाढवली. त्या हिंदू महासभेचा घात झाला की हिंदू महासभेवर. हे काय पाहिजे होतं एका कृत्यामुळं. 2, हिंदू महासभा संपलीच, पण हिंदूच्या हिताचा विचार करणाऱ्या प्रत्येक संघटनेवर आघात झाला. संघावर बंदी आली. उठवायसाठी काय प्रयत्न केले, 25,000 50,000 कार्यकर्ते हिंदूचे सगळे अटक करून टाकले सगळे. आणि मग हे परत म्हणजे संघावरती बाळताला ते म्हणजे येणारच होतं. का बरं, तर गोडसे हिंदू महासभेचा आहे, संघाचा आहे, हिंदुत्ववादी आहे, मग हिंदूचं नाव घ्यायला येणारच. म्हणजे हिंदुत्वादी संघटनेला आघात झाला. ते जायला कलंक पुसायला अनेक वर्षे लागली. हे संघवाले गांधी खुने आहेत, हिंदू महासभा गांधी खुने आहे, हे आरोप गोडसेवादी आरोप घेऊन जगावं लागलं. ह्या कृत्यात होणारा कळा होतं का सावरकरांना. 3री गोष्ट, हिंदू महासभा संघ यावर झालंच, पण हिंदुत्ववाद हा विचार बदनाम झाला. हिंदुत्ववादी असणं जातीवादी आहे, प्रतिगामी आहे. हा गोडसेवादी आहे. मी हिंदुत्ववादी आहे, नको नको, मी तू नाही, मी तू नाही, मी डाव आहे, मी नको आहे, अशा प्रकारे हिंदुत्ववाद विचारच बदनाम करून गेला. हे साधं तर्कशास्त्र होतं कळणारं, पण मी हिंदुत्ववादी नाही. हे किती वर्ष गेले याला, काय 40 वर्ष गेले. आता कुठं थोडं हिंदू म्हणून थोडंसं आलेलं आहे. हे सावरकरांनी केलं सगळं मातीत गेलं. इतकी वर्ष 40 वर्ष गेली. हे कळालं की हिंदुत्ववाद शब्द बदनाम होणार आहे म्हणून. आणि पुढची गोष्ट आहे, गोडसेनी हे का केलं, गांधीवादाची चिकित्सा करण्यासाठी म्हणून केलं. परिणाम काय झाला, गांधींची हत्या झाली, गांधीवाद चिकित्सा बंद झाली. टीका करणं कठीण झालं. गांधीवाद चुकीचा आहे, तुम्ही गोडसेवादी का, गांधी चांगलं आहे, प्रत्येकाला भाव लागलं. गांधीला मारणाऱ्याच्या प्रातस्मरणात गांधीजी आले. हे प्रेम म्हणून आलं नाही, गोडसेवादी आरोप नको म्हणून आलेला आहे. हे कळा होतं की नाही. तेव्हा गांधीवाद चिकित्सा बंद झाली, टीका करणं बंद झालं. गांधीजी चांगलेच आहेत, प्रत्येक गोष्टी गांधीजीच आहेत, हे न पडता घ्यावं लागलं. कशासाठी करायला, चिकित्सा करायसाठी. चिकित्सा राहून गेली फक्त 55 कोटीची बळी पुस्तकातच, न्यायाच्या निवेदनात. प्रत्यक्षात काय झालं, चिकित्सा बंद झाली. हे सावरकरला अभ्यास होतं काय, त्या चिकित्साचे जन्म घातला सारा. एका कृत्यामुळे सगळे साफ समजून टाकणं त्याला पटलं होतं काय. आणि सर्वात शेवटचा परिणाम, गोडसेच्या निवेदनामध्ये टीका करताना मुस्लिम पटलं चिकित्सा आहे, मुस्लिम धार्जिणेपणा, इस्लाम कसं आहे, हे कसं आहे, ते कसं आहे आलं. गांधींची हत्या झाल्यानंतर इस्लामच्या मुस्लिम पटलं चिकित्सेचं काय झालं, सारे बंद झाले. चिकित्सा होत होती, चिकित्सा त्यांनी फक्त त्या निवेदनात केली. व्यवहारात मुस्लिम प्रश्नावर बोलणं हा हिंदुत्ववाद झाला, गोडसेवाद झाला. आणि यात हिंदूच्या विरोधी सगळं झालं वातावरण. ते वातावरण सगळं मुस्लिमाच्या बाजूनं झालं. अहो, ज्यावेळेस कत्तली झाल्या, गांधीची हत्या झाल्याबरोबर कळाल्याबरोबर सगळ्या दंगली थांबल्या. 10 लाख लोक मेले दंगलीत त्या फाळणीवरच्या. आणि कत्तली चालू होत्या दिल्लीमध्ये. मग नर्मदा आलं नव्हतं इकडं, तेव्हा टी व्ही नव्हता, बातम्या नव्हता, कळत नव्हतं. घ्या सूड म्हणाले आणि कत्तलीचा डोम वाजला होता. आणि शेवटी हिंदूच्या भागातले तिकडे सगळे संपले होते हिंदू, इथले मुस्लिम संपत होते. संपणं चांगली गोष्ट नाही, हत्या चांगली नाही, हिंसाचा चांगला नाही. मग गांधीची हत्या झाल्याचं वृत्त ऐकल्याबरोबर हिंदू मुस्लिम दंगली तात्काळ थांबल्या. आणि मुस्लिम विरोधी बोलणं हा गोडसेवाद झाला. टीका करू नका, तुम्ही कोण आहात, गांधी विरोधी आहात काय, म्हणजे मुस्लिम चिकित्साही बंद झाली. या संबंधात ज्यांचे विचार आम्ही मानतो, का आपण समाजवादी विचाराचे, गांधीवादी विचाराचे, मार्क्सवादी विचाराचे नरहर कुरुंदकर यांनी आपल्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे ते 5 परिणामाशी सांगतो तुम्हाला. आणि हे सावरकरला अभिप्रेत होतं का, त्यांना कळायला असेल का नाही, ह्याने काय काय परिणाम होतील ह्याचा विचार केला असेल की नाही, भावनेच्या आधारात त्यांनी केला. यासाठी बोलते. कुरुंदकर म्हणाले, पाकिस्तानात शेवटचा मुद्दा बरं का मुस्लिम पटनाचा,
पाकिस्तानात हिंदूवर जे अत्याचार झाले त्याचा सूड हिंदुस्थानात पुरेपूर उगविण्याची हिंदूवाद्यांची इच्छा होती. या हिंदूच्या थैमानाला गांधी माणूस आटोक्यात आणील, सुडाचे समाधान मिळू देणार नाही. पुरेपूर सूड घ्यायचा असेल तर मुस्लिमाचा त्याला मारले पाहिजे. या भूमिकेतून गांधी हत्येचा निर्णय घेण्यात आला असे दिसते. पण हिंदुत्ववाद्यांना हे कधी कळाले नाही, म्हणजे गोडसेंना. गांधीजी जगले असते तरच मुसलमानाचा सूड उगवता येणे शक्य होते. कंसात लिहिले याने, मी शक्य होतो असे म्हणत आहे, समर्थीने होते असे म्हणत नाही, कंस बंद. परिस्थितीच अशी होती की गांधींचा पराभव हे जिवंत असण्यानेच होऊ शकला असता. गांधीजी हुतात्मा झाले आणि त्यांचा विजय झाला हे नथुराम गोडसेंनी केलं. गांधीच्या खुनाचा धक्का एवढा प्रचंड होता की सारा भारत हादरला. जाती तंगली एकदम बंद झाल्या. पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंढे येतच राहिले. भारतीय मुसलमान मात्र एकदम सुरक्षित झाले. हिंदूच्यावर फेकण्यासाठी मुसलमानाच्या हातात गांधी हत्या कायमच्या हात्यावर होऊन बसले. हिंदुत्ववाद्याला हवा असताना सूड उगवण्याची आवश्यक अट ही होती की गांधीजी जिवंत असणे ही होती. गांधीचा वध झाला नसता तर, शब्द वध वापरला कुरुंदकरने, गांधीजीचा वध झाला नसता तर या देशात मुसलमानला त्यावेळी कोणीच त्राता नव्हता. गांधीचे नैतिक वजनही दुर्बल झाले होते. खरे म्हणजे भारतीय मुसलमानांनी कधीतरी नथुरामचे आभार मानायला हवे, कारण गांधी हत्येमुळे मुसलमानाला फार मोठे अकल्पित संरक्षण मिळाले. कुरुंदकराचा प्रश्न असा आहे, स्वातंत्र्यवीराची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का? आणि ही विटंबना बदनामी चालू आहे. गांधी हात होता म्हणून ते तुम्ही सहन करणार आहात का? नव्या पिढीला तुम्ही काय सांगणार आहात? एक माणूस खुनी आहे, हत्या केला, तो कोणत्याही भाषेत केला तरी लोकांना पटणार काय? तरुण बोलणार. सावरकरांचा हात नसला तर तो पटवून सांगणं, हे बदनामी लोकांचं कारस्थान उघडं करणं, जागोजाग जाणं, समजून सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सावरकर विचार पुढच्या पिढीकरता आवश्यक असेल तर त्यांच्यामधला हा कलंक पूर्णपणे ताकदीनिशा आपण दूर करण्याची गरज आहे. एवढं बोलून मला बोलल्याबद्दल राष्ट्रीय स्मारकाचा आभार मानून थांबतो. नेमका मजकूर मिळवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि महा MTVला सबस्क्राईब करा. धन्यवाद.